पुण्यामध्ये एका होळकर बीच तर तुला माहितीच आहे हॉन्टेड किती आहे तो. एकलकोंड असं घर होतं तिकडे. तर त्यांना ना थोडी दिवसांनी असा भास व्हायला त्या घरामध्ये पैजणांचा आवाज यायला लागला. कोणतरी चालते का काय माहीत नाही, कसला आवाज होते. घराची कडी ठकठकवणं. काकीला असं वाटलं की कोणतरी मागून त्याच्यासोबत आपल्याला कोणतरी जाताना आपल्याला भास होतो, कोणतरी जात आहे करून. त्यांनी असं मागे वळून बघितलं. कोकणामध्येच गेली ती पिकनिक. माझी एक मैत्रीण होती, तुझ्या एक मुलगा आहे, 4 वर्षाचा असेल तो मुलगा. तर संध्याकाळी 6 वाजता ना अक्षरशः शिव्या घालायला लागला. मी तुला मारून टाकेन आणि शिव्या देत होता. कोण आहात तुम्ही लोक, मला का पकडून ठेवता तुम्ही लोक, तुमची हिंमत कशी आली मला पकडायची. अचानक माहिती तो शांत आला आणि आमच्याकडे असं त्याने बघितलं. काय रे, माझी व्हिडिओ काढता, काढा. ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. जरी आपला आजचा एपिसोड नवीन असला तरी जो आपला आजचा पाहुणा आपला गेस्ट आहे रोहित, तो म्हणजे खूप जुना आहे. तो खूप वेळा आपल्या पॉडकास्टवर आला आहे. आणि सर्वात आधी भाई, तू कसं आहेस? मी मस्त आहे भाई, तू कसं आहेस? मी पण एकदम छान भाई, एकदम सगळं चांगलं आहे. आणि मग आपण सुरुवात करू. पहिली गोष्ट तू कोणती घेणार आहेस? मी तिथे गावातलं आपल्या कोकणातलं आहे, ठीक आहे. तर ते ना त्यांनी म्हणजे आमच्या समोरच एक आजी राहते, तिचं नाव म्हणजे पावसकर काकी आम्ही तिला म्हणतो, त्या आजीला. त्यांनी मला एक स्टोरी सांगितली त्यांची, जी त्यांच्यासोबत रिअल लाईफमध्ये घटना घडली होती आणि मला ती तुला शेअर करायची आहे. तर त्यांच्यासोबत झालं असं होतं की त्या ना 2005मध्ये सालीला त्यांचं लग्न दिलं होतं. तर त्या मुलीला सांगितलं की तू जिथे असेल ना तिथे राहा, कारण का त्या मुलाचं स्वतःचं घर पण नव्हतं त्यावेळेला, त्या परिस्थितीमध्ये. तर तुम्हाला ठीक आहे, मी तुला जसं आहे तसं ठेवेन, नंतर जे काय ते आपण दोघं मिळून करू, असं करून केलं. तर ते पुण्यामध्ये एका होळकर बीच तर तुला माहितीच आहे हॉन्टेड किती आहे तो. पुण्यामध्ये ते लोक शिफ्ट झाले होते आणि होळकर बीचचे. तर तिथे असं होतं ना की पहिला ना एकदम विराने जागा होती, म्हणजे असं शेत वगैरे असतं ना त्या टाईपचं तसं होतं. आणि एक एकलकोंड असं घर होतं तिकडे. आणि त्या घरामध्ये त्यांना जे कमी स्वस्तात त्यांना एक हवं होतं, तर त्यामुळे त्यांना असंच एक घर मिळालं त्यावेळेला. आणि ते शिफ्ट वगैरे झाले वगैरे. आणि त्यांना ना त्या काकींना वगैरे मग थोडे दिवस त्यांचे छान रोमॅन्टिक असतात ते प्रेमाचं, त्यामुळे ते सगळं गेलं. आणि मग त्यांना ते प्रेग्नेंट वगैरे झाले. तर त्यांना ना थोडी दिवसांनी असा भास व्हायला त्या घरामध्ये. तर काय कधी कधी होतं, आपण मेंटली थोडंसं हे असतो, प्रेशराईज असतो, त्यामुळे पण तसे भास होतात. म्हणजे कोण म्हणजे आवाज येणं वगैरे किंवा असं. तर त्यांना तसं वाटलं की तसं असेल काहीतरी. आणि त्यांची जे हस्बंड होते ना, ते थोडे गव्हर्नमेंट जॉबसाठी ट्राय करत होते खूप. तर त्यामुळे ते त्याच्यातच गुंतलेले असायचे. आणि त्यांची जी शिफ्ट होती ती त्यावेळेला ते ना म्हणजे वॉचमॅनचं वगैरे कसं असतं वर्क, बेसिक वर्क, ते वॉचमॅनची ड्युटी वगैरे करायची. तर त्यावेळेला ते नाईट ड्युटी करायची त्यावेळेला. तर रात्रभर त्या म्हणजे त्या लेडीजला एकटेच राहावं लागायचं. तर त्या काकीला एकटंच राहावं लागत होतं. आणि मग काका यायचे सकाळी वगैरे येतो, तेव्हा तिला रात्री असं भास व्हायचं ना की कोणतरी ना घराच्या गोल फेऱ्या मारते. म्हणजे असं तिच्या जे डोळे आपण मिटतो ना, म्हणजे झोपलेलं असतं, तर कच्चार 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 असं म्हणजे पावलं पूर्ण प्रॉपर टाकतंय कोणतरी आणि आपल्या घराच्या पूर्ण फेऱ्या मारतंय. तर तिला कळायचं ना म्हणजे कोण चालतं आहे, कोण आलं आहे आपल्याकडे, की कोण जातं आहे. कारण का घराच्या आसपास जे आहे ना कुठेच हे नव्हतं, म्हणजे दुसरं घर थोडं लांबच होतं, म्हणजे एक पकड 3 किलोमीटर 4 किलोमीटरवरती लांब घर होतं. आणि ते एकलकोंड घर होतं. तर त्यावेळेला असं झालं की त्या काकीला आता मी बाहेर जाऊन बघू की नको बघू, कारण ते ऑलरेडी प्रेग्नेंट होते आणि मग त्यांना भीती वाटायची वगैरे. तर त्या आतच राहायच्या. थोडे दिवस असे गेल्यानंतर ना ते म्हणाले की माझ्या नवऱ्याला का मी सांगू आणि त्याला का प्रेशराईज करू, तर त्याला ऑलरेडी टेन्शन आहे वगैरे जॉबचं वगैरे, आणि मला याचं हे असं खर्च वगैरे आहे. तर मग ती काय म्हणाली की आपण नंतर सांगूया त्यांना हळूहळू करून. पण ह्या गोष्टींना तिथे थांबल्या ते थोड्या वाढत गेल्या. म्हणजे ना घराची कडी ठकठकवणं, बरोबर, कधी दरवाजा उघडा असेल ना तर वगैरे अचानक धाडकन असा आवाज येणार. आणि कोण नसतात ते. आणि एकदा तसं झालं की त्या काकी आहेत ना जेवण करत होत्या आणि काका तर गेले होते तो, आणि जेवण करून वगैरे भांडी वगैरे निवळत होत्या त्या. आणि त्यानंतर काकीला असं वाटलं की कोणतरी मागून त्याच्यासोबत ना आपल्याला कोणतरी जाताना आपल्याला भास होतो, कोणतरी जात आहे करून. त्यांनी असं मागे वळून बघितलं तर कोण नव्हतं. आणि थोड्या वेळाने असं बघितलं ना समोर, तर एक पटकन सावली अशी त्यांच्या समोरून गेली बघून तिला. तर तिला इतकं म्हणजे तो अंगावरती तिच्या काठा आला ना असा, तिने ते भांडी तशीच सोडली आणि जाऊन आपली एका साईडला बेडवर जाऊन बसली. ती तसं सकाळपर्यंत तशीच होती की तिने तिने बघितलं होतं, काहीतरी बघितलं होतं की तिने. मग तिने सकाळी सांगितलं की असं माझ्यासोबत घडलं. ते बोलले नाही, तुला भास होत असेल, डोळ्यासमोरची अंधारी येत असेल तुला, तर ते जरा तू बघ जरा, काय की ग्लुकोजचं पाणी वगैरे पी वगैरे. ह्या वेळात होतं असं सगळं, असं तिने नवऱ्याने सांगितलं.
तर एकदा ना असंच रात्र तिला 1:30 वाजता वगैरे पाणी प्यायचं होतं. तर पहिल्याचं माहिती आहे तुला, असं कपाट वगैरे असायचं ते ना भिंतीच्या आत असायचं कपाट. तर तिने ते ग्लास काढायला ना, तो कपाट असे लाकडी कपाट असतात ते खोलला तिने, आणि खोलला ना तर अचानक म्हणजे सुमारे 1:45चा हे होता, आणि तिला खूप तहान लागली, म्हणजे आपल्या घशाला कोरड पडते ना त्या टाईपने. आणि तिने अचानक उघडल्यानंतर एवढी बाईची मुंडी ना ती तिथे ठेवली होती, विचार कर. आणि ती स्माईल करत होती ती मुंडी, आणि ती बघूनच खाली पडली दचकून मागे. पडल्यानंतर तिने अचानक दुसऱ्यांदा बघितलं ती मुंडी तिथे नव्हती. आणि मग तिने पटकन म्हणजे त्या मिस्टरांना कॉल करायला बघितलं वगैरे, म्हणजे धडपडत गेली आणि कॉल केला. तर तिचे मिस्टर अर्ध्या तासातून आलेत परत, म्हणजे हाफ डे घेऊन आले ते परत, की इतकी घाबरली वगैरे, अक्षरशः रडत होती ती, की तुम्ही याच, मला आता इथे राहायचंच नाही, मला यायचं नाही. मग ते म्हणाले की ठीक आहे तू रिलॅक्स व्हा. मग मी ते पोचले वगैरे, त्यांनी बघितलं काहीच नव्हतं तिकडे. तर ती बोलली आता हे, त्यांना असं वाटतं की हिला प्रेशर गाईज खूप होतं आहे. त्यामुळे त्यांनी बोललं की ठीक आहे, तुला सांत्वन केलं तिचं त्यावेळेला. आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी काका काय म्हणाले की आपण झोपायची जागा बदलूया, ठीक आहे तू त्या साईडला झोप, मी ह्या साईडला झोपतो. आणि काका त्या दिवशी सुट्टी घेतली काकानी, आणि तिला माहिती, आणि ती मस्त आरामात झोपली. त्या दिवशी तिला छान झोप लागली. 3च्या सुमारास तिला ना असा हुंके द्यायचा आवाज यायला. तर तिचे डोळे खुलले अचानक, आणि थोडंसं ना असा हात पण असा धक्का लागत होता, आपल्या हाताला हात झटके लागत होते. तर तिचे डोळे असे खुलले, आणि तिने बघितलं ना, तीच जी मुंडकी तिने बघितली ना मुंड, ते तिच्या नवऱ्याच्या डोळ्याच्या वरती होतं, आणि तिच्या केसाने तिचा गळा दाबत होती. आणि ते काका काहीच करू शकत नव्हते, ते फक्त हुंके देत होते. तर ती ओरडली पटकन, आणि त्या म्हणजे अशी धडपड मागे गेली वगैरे, आणि ते तिने असं म्हणजे काकाला धक्का वगैरे मारला, आणि म्हणजे असे स्वामी अशी ओरडायला लागली. त्यामुळे ते स्वामींना खूप मानव होती, स्वामी ओरडायला लागली. तर ते त्यापर्यंत व्हॅनिश झालं ते पटकन. तिने लाईट्स वगैरे लावले, आणि ते काका आहेत ना पूर्ण असे म्हणजे इथे पूर्ण वळ आले होते, पूर्ण काकांच्या पूर्ण वळ आले होते ह्या साईडला. आणि त्या काकाला पण काय समजत नाही की हे झालं तर काय झालं, कारण काकाचा पण झोपेत गळा दाबवतो कोणतरी. तर त्यांनी डोळे उघडलं तर त्यांना काही दिसत नव्हतं, पण गळा कोणतरी दाबवतं, आणि निष्ठे एंटिटी हिला होती ह्या लेडीला. ते बोले मला काही दिसत नव्हतं, पण माझा गळा कोणतरी दाबवतं. तर तुझे हात वगैरे नव्हते ना, ते त्यांना काही दिसतच नव्हतं, इतका त्यांचा जाम गळा पकडला होता पूर्ण. आणि मग त्या सेकंड डेला त्यांनी ठरवलं की आपण इथे राहायचंच नाही. आणि मग मालकाशी वगैरे कॉन्टॅक्ट केला की इथे काय झालं आहे का वगैरे. मालिक काहीच सांगायला तयार नव्हता. तो बोला काही नाही झालं आहे, तुमचा भास होता आहे तसं वगैरे, तुम्ही नवीन जागेवरती आला आहेत, इथे एक कोण नाही आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आहे, तुम्ही अफवा पसरवू नका माझ्या जागेविषयी वगैरे असं असतं. तर मग ते म्हणाले नाही आम्ही कसलं उगाच सांगू, आम्हाला उलट कमी दर्जात हे घर मिळालं आहे भाड्याचं, तर आम्ही का असं पसरवू वगैरे आणि उगाच. तर बघा आम्हाला चेंज करायचं वगैरे. मग त्यांनी एक्स्ट्रा भाडं काय ते कापून घेतलं त्यांचं, त्यांना म्हणजे सांगितलं की तुम्ही जाऊ शकता वगैरे. त्यांनी विदिन संध्याकाळपर्यंत वगैरे दुसरीकडे बंदोबस्त केला त्याच्या मित्रांना वगैरे कॉन्टॅक्ट करून, आणि ते गेले. त्यानंतर कसं आलं की असं वाटलं त्यावेळेला की आपला पिछा सुटला. पण काय असताना काय एंटिटी असताना म्हणजे त्या पण हट्टीच असतात एकदम. म्हणजे एकदा मिळालं ना आपल्याला शरीर तर त्या सोडत नाहीत. त्या तिथून त्याच्याकडे शिफ्ट होतं, म्हणजे तिकडे मागोमाग येत होतं. तर कसं झालं मग त्यांनी जिथे शिफ्ट केलं ना, तर ते घरानं त्यांना 1+1 वरती भेटलं, आणि त्यांना वरचा भाग दिला होता राहायला, आणि त्यांना बाहेरून शिड्या दिलेल्या त्या रूममध्ये जायला. आणि ते आले होते मग तिथून डायरेक्ट पुण्यामधून डायरेक्ट कुठे आले माहिती काय, रत्नागिरी साईडला आले ते लोक डायरेक्ट. तिथे त्यांना मिळालं, डायरेक्ट तिथे आले. त्यांनी म्हणाले की आपल्या गावाच्या आसपास वगैरे घेऊया आपण, आणि तिथे गेले डायरेक्ट शिफ्ट, कारण का त्याच्या ओळखीचे पण होते आणि रेंट पण कमी मिळालं त्यांना. तर 1+1 वरती भेटलं. खाली त्यांचा जो मालक होता तो राहायचा, आणि वरती हे लोक राहायचे. झालं असं की एक दिवशी ना वीज पडली, आणि वीज डायरेक्ट आहे ना त्या सिड्या असतात ना, लोखंडाच्या सिड्या होत्या त्या बाजूने लावलेल्या, त्या सिड्यांवरती पडली. सिड्यांवरती पडल्यानंतर ती वीज ना डायरेक्ट त्यांच्या मीटर बॉक्समध्ये गेली, लाईट गेली. त्यांना कळलंच नाही त्या आतमध्ये त्या लेडीला आणि त्या खाली ह्याला. त्यांना असं वाटलं वीज गेली असेल, पण बाहेर मीटर बॉक्स जळत होता पूर्ण. आणि ती जी वीज पडली होती ना त्याच्यावरती, त्या सिड्यावरती, त्या सिड्या पूर्ण लाल बुंद झाल्या होत्या, पूर्ण लाल. म्हणजे अक्षरशः तू बाहेर पाय ठेवशील ना तर पूर्ण तुझा पाय पूर्ण असं जळूनच जायलो, इतका ते पूर्ण लाल बुंद झालेला, आणि करंट पूर्ण पास होता. तर त्यावेळेला कसं झालं, सकाळी ते काका लवकर आले, त्यांनी बघितलं पूर्ण सिडीचा कलर लाल झाला आहे पूर्ण, इतकं ते लाल झालेलं. तर तिने आवाज दिला ना, खिडकीतून बोललं की तू खिडकीतून बघ जरा इकडे बाहेर ह्या साईडला बघ. तर बोले इथून यायचा प्रयत्न करू नको. मग त्या खाली काकांना बोलवलं, आणि ते त्यांचं जे बेड असतो ना, चारपाई असतात ते, त्याला बास म्हणतात, ते चारपाई असतात ते शिवलेले असतात बेड. तो बेड त्यांनी अर्धाच लावला लाकडाचा, आणि त्याच्यावरती चढून त्या काकींना बाहेर काढलं तिथून. आणि मग तिथून आल्यानंतर मग हे काय प्रकारे वगैरे ते झालं असेल, नॅचरली वगैरे असं अननॅचरली होतं कधीतरी. देवाचा बोलतात ना एक हे होतं, प्रकोप होतं आपल्यावरती कधीतरी असं होतं. पण काही दुःखापण झाली, आपण सुखरूप आहोत वगैरे. पण हा त्यांना असं कळलं नाही की तीच एंटिटी हे सगळं घडवून आणते, कारण ही लेडी प्रेग्नंट होती, आणि तिला काहीतरी हवं होतं तिथलं त्या एंटिटीला. तर ती तिचा पाठलागच सोडत नव्हती. आणि एकदा असं झालं की ती झोपली होती वगैरे, आणि अचानक आहे ना त्या काकीला
पूर्ण त्याचं काकी अशा झोपल्या आहेत ना दोन्ही पाय म्हणजे बाजूबाजूला, त्या काकीला पूर्ण असं गोल फिरवलं त्या काकाच्या बाजूने आणि पायाने खेचत खेचत दरवाजाच्या बाहेर नेत होतं, पायाने खेचत खेचत. आणि हिला म्हणजे जाणवलं की मी खेचली जाते करून अचानक. तर त्या काकांना फक्त थोडासा ना असा हात लागला, म्हणजे एकदम बारीकला हाताची जी बोट असतात ना ती फक्त थोडीशी टच झाली. काकाने बघितलं होतं, पटकन तिला पकडलं, नाही तर तिचं आहे ना अर्ध शरीर बाहेर गेलं होतं, अर्धं एवढं सॉरी. आता जर गेली असती तर मला माहीत नाही त्याचं काय झालं असतं किंवा कुठे ती मिळाली असती किंवा काय काय आत्मा असते ते घेऊन जातात आणि असतात आपल्या आसपासच त्यांना घेऊन, पण त्या हे दिसत नाहीत आपल्याला, असतात आपल्या आसपासच घेऊन पण ते दिसत नाहीत. तर त्या काकींसोबत काय माहिती ते खूप घाबरल्या वगैरे, तर काय होतं वगैरे. तर ते देवाच्या फेऱ्या खूप करायला लागल्या. मग गावाला वगैरे आपले मूळ देव असतात ना वगैरे, तर त्यांना वगैरे गेल्या भेटले वगैरे. तर तिथे ना एक त्यांना गुरुजी भेटले आणि त्या गुरुजींनी सांगितलं की ना तुमच्या मागे असं काय म्हणजे काहीतरी आहे प्रकार असा वगैरे, पण काय एक्झॅक्ट सांगता येत नाही काय वगैरे. ते तुम्ही कुठून तरी घेऊन आलात, तुमच्या मागे कोणी लावलं नाही हे, तर तुम्ही कुठून तरी स्वतःच घेऊन आला ते. तर तुम्ही ना कुठल्या प्राण्याला मारू नका. आणि त्या लेडीजचा कसं होतं की 9वा महिना होता वगैरे आणि तिला म्हणजे प्रेग्नन्सी म्हणून आता मूल जन्माला येणार होतं, इतका टाईम झाला होता. तर तेव्हा काय झालं, तिला सांगितलं की तुम्ही कुठला प्राणी मारू नका फक्त बस, त्याच्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं. तर त्या दिवशी काय झालं 2-3 दिवस गेले त्यानंतर असं सुखाचे ते भेटल्यानंतर वगैरे, कारण त्यांनी धागा दोरा वगैरे बांधून आणला होता हातामध्ये. आणि अचानक काय झालं, साप आला मोठा, म्हणजे एकदम ना काळा भोर एकदम साप आला आणि घरामध्ये फिरायला लागला असं. तर भांडी पाडायला लागली. त्यांना वाटलं उंदरं वगैरे असतात ना प्रकोप घालतात ते, तर ठीक आहे मामांजी असतात म्हणजे करून असं बघितलं आणि लाईट लावलं बरं. इतका भयंकर तो होता ना साप की तू विचार पण करणार. त्याचा फणात आपल्या हातापेक्षा 2 हाता एवढा होता फणा, ते म्हणतात 2 हाता एवढा असा फणा होता पूर्ण. आणि ते म्हणाले असं फणा करून तो इतक्यात उंच असं 3 फूट वगैरे असं उंच उभा राहिलेला. तर माहीत नाही हे काय होतं. तर त्यांनी काठी घेऊन त्याला असा हकवायचा प्रयत्न केला आणि मारण्याचाही प्रयत्न केला. तर त्याचे ना 2 तुकडे पडले त्या सापाचे मधून आणि तो पुढचा भाग तो पळून गेला असा, म्हणजे आतमध्ये घुसला जंगलाच्या, म्हणजे घराच्या बाहेर पण पळून गेला. पण मागचा भाग तडफडत होता वगैरे थोड्या वेळासाठी. मग त्यांनी काय केलं, ते उचललं आणि ते चुलीच्याकडे फेकून टाकलं. आणि नंतर ह्या काकीला 2-3 दिवसांनी कळा यायला लागल्यानंतर त्याला डॉक्टरने चेकअप करतात ना अगोदर, कसं बाळ वगैरे आतमध्ये वगैरे कसं आहे वगैरे. तर त्यात असं समजलं की ना त्या बाळाची जी मागचा कणा होता ना तो ब्रेक झालेला आहे. म्हणजे आता हे कसं काय कनेक्ट होऊ शकतं काय आयडिया नाही, पण ती आई म्हणजे खूप हे झालं की हा बाळाला तरी काढायला लागेल, तो तरी खूप म्हणजे बोलतात ना एकदम अथॉस्टिक ते असतात ना, म्हणजे खूप एकदम प्रॉब्लेम होईल खूप त्या मुलाला. तो असा उभा राहू शकणार नाही वगैरे, कारण का कण्यामध्येच पूर्ण पार्टच गायब आहे तिथला. तर तुम्हाला ठीक आहे पण ह्याला जन्म मला द्यायचा आहे वगैरे. तर असं तसं वगैरे त्यांनी साईन वगैरे करून घेतल्या त्यांच्याकडनं आणि त्याला जन्म दिल्यानंतर त्यांनी त्या मुलाला तसंच तो कंटिन्यू रडतच असायचा, कारण ते पेन त्याला ते होतच असायचं पाठीमध्ये त्या मुलाला. तो कंटिन्यू रडत, तो हॉस्पिटलमध्ये पण कंटिन्यू रडत, त्या बसमधून नेताना पण रडत, म्हणजे त्यांना मग त्या एसटीमधून त्यांना प्रवास करायला लागायचा, त्या बसमधून पण रडत. म्हणजे अक्षरशः त्या आईला पण दुःख व्हायचं की म्हणजे ह्या मुला इतक्या वेदना होत्या, म्हणजे हा जगला असं मेला असं तरी चाललं असतं, म्हणजे इतकं त्याला वेदना होत आहेत. ती म्हणजे फक्त दुधाला लावलं तर फक्त ते शांत, नाहीतर मग रडतच पुन्हा कंटिन्यू. तर मग त्याला ते ऑपरेशन करायचं ठरलं वगैरे की तिथे ऑपरेशन करून वगैरे काहीतरी बंदोबस्त करायचा वगैरे, पण ते म्हणाले की मूल जगणार नाही असं काहीतरी, एकदम ते क्रिटिकल कंडिशन आहे. तर त्यांच्याकडनं परत साईन वगैरे करून घेतलं आणि त्याचं ऑपरेशन चालू केलं. त्यानंतर त्याचा मुलाचं असं झालं ना की थोडे दिवस गेले वगैरे, पण नंतर त्याचा हात असतो ना उजवा हात, तो कमजोर खूप झाला, म्हणजे तो उचलूच शकत नव्हता. एका साईडने फक्त असाच ठेवायचा. किती वर्ष झाला होता, किती महिन्याचा तो होता, म्हणजे 1 महिना पण नसेल झाला मग त्याला, त्यामुळे 1 म्हणजे 2-3 महिने असं पकड. तो हात उचलूच शकत नव्हता. हां, म्हणजे तो असाच होता फक्त हात एका साईडला फक्त ठेवलेला असायचा त्याने. तर मग आईला काय कळायचं नाही, म्हणजे तो कळायचा त्याच्या थांबल्या ऑपरेशन नंतर, पण त्याचा हात असा या साईडला होता आणि कमजोर होता. थोड्या वेळाने त्यांनी मग भक्ती वगैरे खूप चालू केलं वगैरे आणि ती म्हणजे विनवणी केलं वगैरे. मग देवाकडनं कौल वगैरे करून वगैरे त्यांनी गावी वगैरे कौल लावलं तर होईल की नाही बरा असं तसं वगैरे हे ते. मग त्याच्यात ते फिजिओथेरपी एक्सरसाइज चालू केली त्या मुलाची वगैरे. त्यानंतर तो हात उचलायला लागला, म्हणजे 1-1.5 वर्षानंतर तो हात उचलायला लागला वगैरे. पण त्याला अजूनही तो माझा आता आपल्या वयाचा आहे तो हा, पण अजूनही तो म्हणजे बोलतात ना तो इतकं प्रेशर लावू शकत नाही त्या उजव्या हाताने. तो उजवा म्हणजे डावरा तर नाही, तो उजवाच आहे, पण कसं त्याला जास्त काम करता येत नाही, हे एक प्रॉब्लेम झाला त्याचा. त्याला पंजा लावता येत नाही, ती ताकद तो लावू शकत नाही, उचलू नाही शकत. तो ह्या हाताने सगळं करायला बघतो, पण आहे तो उजवाच. पण त्याला म्हणतात ना असं लिहिताना पण तो हळू अडकत किंवा हात थरथरायला लागतात त्याचे, तर तसं होतं त्याला. तो मग ते लहानापासूनच आहे. तो आहे अजून मुलगा? हां आहे, आपला आता माझ्या वयाचाच आहे तो. ओ. आणि आपला मित्र आहे तो चांगला आणि छान मुलगा आहे. काकी म्हणजे आहेत बाजू नेबर्स आहेत हां का? समोर. आणि ते हा स्टोरी सांगताना ना इतक्या रडवतं ना,
भयंकर, डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं. तुला रेकॉर्ड केलं पाहिजे होतं हां मी त्यांचं. केलंय, केलंय देतो तुला. व्हिडिओमध्ये. हां बरेच लोक म्हणतील की ही फेक आहे किंवा ही मनगणन स्टोरी आहेत ह्या सगळ्या बनावटी. पण कसं त्या स्टोरी जेव्हा मी ऐकत होतो त्या काकींची मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो त्यांच्या न कळत. पण त्या कशा थोड्या इमोशनल खूप होत होत्या त्या बोलताना, कारण तो त्यांच्या टची एकदम फील होता की ते एकदम बोलतात ना एक पहिलं आपलं जे बाळणपण असतं ते खूप फील असतं आपल्याला. त्यामुळे मग ते ऐकता ऐकता मला कसं वाटलं की आपण हे नको करायला. तर मी तुला ती क्लिप देईन, थोडीशीच क्लिप देईन, ती थोडीशी क्लिप तू टाक, लोकांना पटेल की लोकांना पटेल. म्हणजे ॲक्च्युली त्यांच्याबरोबर एक घडलंय हां, किंवा घडलंय. त्यांचं तेच गोष्टी. त्यांच्याबरोबर हे घडले नक्की. ठीक आहे, मी तुला हे क्लिप देतो. आम्हाला ॲडमिट करून घेतलं. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. माझी नॉर्मल डिलिव्हरी ते इंजेक्शन वगैरे देऊन ते हे करून काळांचं हे केलं नाही. 4 वेळा माझं प्रयत्न केला डिलिव्हरी करायचा. 4ही वेळेला मी डिलिव्हरी नाही झाली. पण त्या काकींनी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की असं त्या घरात नक्की काय होतं? त्यावेळेला कसं झालं की त्यांनी मग ते कौल वगैरे लागलो ना, तेव्हा ते गुरुजी काय म्हणाले की तुम्ही जे विचारा प्रश्न तुम्हाला मिळतील. आणि मग त्यांनी विचारले वगैरे प्रश्न. तर कसं असतं गावात जो मूळ पुरुष असतो तो मग एखाद्याच्या अंगात येतो. ठीक आहे, मग त्याचे गण अंगात येतात त्याचे. आणि मग ते सांगायला लागतात की असं असं घडलं होतं, तू ह्या ठिकाणी गेली होतीस आणि त्या ठिकाणीवरून तू हे आणलं आतमध्ये मागे. तर ते काहीतरी बाळणपणाची एक लेडी होती. कारण कसं जे अगोदरच्या काळात आहे ना काही काही लोकांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असायचे आणि ते गावाच्या बाहेर ठेवायचे ते लोक, जे पैसेवाले असायचे ते. आणि गावामध्ये कसं असायचं की तू बाहेर राहा, पण मी तुला बघायला येत जाईन, कधी भेटायला येत जाईन, असं तुला ते हे देईन, पैसा पण पुरवेन, पण तू माझं नाव लावायचं नाही, लांबच राहायचं गावापासून. तर ते जसं मी तुला सांगितलं त्या काकींना वेगळं घर मिळालं होतं गावापासून लांब, थोडं 3-3 किलोमीटर घर कोणाचं नव्हतं. आणि त्या ठिकाणी ती बाई राहायची आणि तिचं ते मूळ होतं, बाळंतीण होतं. पण ती कसं त्या मुलाचं गाजाबाजा होता, म्हणजे तू कोण, जेव्हा ती पाणी वगैरे भरायला विहिरीवरती यायची, तू कोण. तर वेळा कसं की तिला खूप वाईट वाटायचं मनामध्ये की मला नाव म्हणजे काहीच नाही मी सांगायला, ना मी याचं नाव घेऊ शकत ना काय नाही. आणि मग तिला तसं टॉर्चर व्हायला लागलं. गावातल्यांनी एकलकोंडं पाडलं, ते वाईट टाकतात म्हणतात ना त्यांना, तर काही देणार नाही, तू इथून कशाला पाणी भरते, तुझ्यामुळे आमचं पाणी दूषित होतं, हे सगळं. मग ते तिला खूप टॉर्चर झालं. मग मी ह्या परिस्थितीत म्हणजे बाळा जन्म कसं देऊ, त्या तिने प्रेशरमध्ये येऊन तिने तिथे गळफास घेतला होता. आणि तो व्यक्ती जो होता तो तिला बघायलाच आला नव्हता बरेच दिवस. तर ती बॉडी लटकून तिची फक्त आहे ना मुंडीच वरती राहिली होती आणि खाली बाकी बॉडी सगळी खाली पडली होती. इतकं ते कारण का बॉडी हेवी होत होते ना, तर ती बॉडीची मुंडक वरती होतं आणि खाली माणूस बॉडी कधी आलाच नाही तिला बघायला. नाही झाला. आणि जेव्हा पोलिसांची म्हणजे हे ना बोलतात ना तपासणी झाली, त्यानंतर कळलं की म्हणजे हा व्यक्ती इथे फेऱ्या मारता. बोलतो तो म्हणाला की मी, जसा तो गावचा कोणतरी होता, सरपंच का कोणतरी होता, तर तो म्हणायचा की मी असंच बघायला जायचो वगैरे, कोण इथे राहतं की नाही राहतं हे बघायला मी इकडे यायचो. तेव्हा मग त्या गावातल्या लोकांनी मला बघितलं होतं, पण ॲक्च्युली कोण गावातलं तोंड खोलणार नाही. तेवढं निसटला ते काहीतरी कारण सांगून. अच्छा, म्हणून त्या काकींना तिची मुंडकी दिसायची. ओ भाई, फक्त मुंडी दिसायची तिची आणि केस अशी ते होती मोठी. बापरे, असं भयंकर होतं. खतरनाक बाई. पण ते नंतर पूजा वगैरे केलं त्यांनी प्रॉपर. आणि तिला ते म्हणतात ना आपण तिच्या नावाचं हे श्राद्ध वगैरे करून तिला सोडायचंच नव्हतं. ॲक्च्युली तिला त्याचं बाळ हवं होतं, पण ते मिळत नव्हतं. त्यामुळे ती हिच्यावरती अटॅक करायला बघवती त्या काकीवरती, असं झालं ते. तर बाळतीणबाईचं खूप हे डेंजर असतं, भूत भयंकर. दुसरी कोणती रोहित तू बोलणार आहे स्टोरी? दुसरी स्टोरी आता ना आमच्याकडे तुला मी लास्ट टाइम जसं सांगितलं, आमच्याकडे ते स्कूल आहे. तर त्या स्कूलमध्ये ना कसं आहे की ते 15 फूटपर्यंत त्याची उंची ठेवलेली आहे त्या स्कूलची. आणि त्या स्कूलच्या वरती आहे ना कधी ते बंद वगैरे असेल तर आम्ही पतंग उडवायला जातो. तर एकदा काय आला, असं माझा एक मित्र आहे निखिल म्हणून, त्याला आम्ही टक्की म्हणतो. तर तो आणि मी असं जास्त आम्ही खेळायचो वगैरे. माझ्यापेक्षा थोडे लहान होते, माझ्या लहान भावाचे वयाचे होते. पण ते मलाच घेऊन वगैरे जायचे की आपल्या पतंग उडवायचे वगैरे. कोण त्यांना ओरडायला आला तर मी आहे, त्यामुळे ते मला घेऊन जायचे. आणि मग मी पण त्यांच्यामध्ये असं होणार की मी पहिला उडवणार, तुम्ही फक्त पकडून राहायचे फिरकी वगैरे आपली. ठीक आहे. आणि तो आणि मग शुभम पण एक आला, आमचा एक त्याचाच वयाचा एक मुलगा होता. तो पण मला मी पण येतो. मग फिरकी आणि पतंग आणल्याने गेलो आम्ही त्या टेरेसवरती मागच्या बागोनी चढून, कारण का पुढच्या साईडला गेट बंद असायचा. तर आम्ही मागच्या जे सीडीच्या वरती असतं ना आपलं हे बारीच्या वरती हे असतं फ्लॅप असतो, तेव्हा ते पाय देऊन वगैरे वरती चढलो आम्ही. आणि त्या कठडा नव्हता त्याला, त्या टेरेसला कठडाच नव्हता. तर आम्हाला ना सांभाळून ते पतंग वगैरे उडवायला लागायची, मेन डिस्टन्स ठेवून लांब राहून. तर मी त्याला सांगितलं की तू पतंग घेऊन मागे जा एकदम आणि उडव. आणि त्यानं मस्त उडवला आणि आम्ही बदलत होतो चांगली. आणि माझ्या बाजूला तो शुभम होता, तो फिरकी पकडून होता. आणि आम्ही मस्त वरती बघतो कोण पतंग आहे काय वगैरे लावायला, कोण आहे काय वगैरे, आपण कलाईपूजा करूया. आणि तो अचानक आहे ना माझं लक्ष खाली गेलं, की असा उडत खाली गेलं माझं लक्ष. तर मला निखिल कुठे दिसला नाही.
तर म्हणलं शुभम जा टकीला बघ कुठे गेला आहे तो, मला दिसत नाही समोर. तर बोला ठीक आहे. त्यांनी घेतली फिरकी घेतली आणि काकेत घातली माझ्या आणि असं सवडं होतो आणि ह्या दोघांकडे लक्ष होतो. हा गेला पूर्ण लांब आणि ना लांब जाऊन त्याने बघितला ना काय असं म्हणजे असं बघितलं आणि माझ्याकडे बघितलं, परत त्याकडे बघितलं. तो अरे भाऊ टकी पडला. आणि आम्ही त्या फिरकी वगैरे सोडून टाकली, मग धावत धावत आलो आणि बघितलं ना खाली वाकून, तर तो आहे ना पूर्ण असा आकारात पूर्ण पडला होता खाली. आणि त्यानंतर मी बघितलं आणि ओरडलो आणि पटकन टकी. आणि ती जी खाली जमलेली मुलं होती ना ती आमच्याकडे वरती बघायला लागली. काय रे ढकललात काय ह्याला असं बोलले. अरे आम्ही घाबरलो, आता आमच्यावर नाव येणार बोललो. आम्ही पटकन धावत खाली गेलो आणि त्याला बघेपर्यंत त्याला उचलून त्यांनी खांद्यावरती उचलून त्या साईडला खुर्ची होती त्यावर ठेवला होता. तर ते तिकडे ड्रिंक करत बसले होते मुलं. तर ते त्यांनी पाणी वगैरे मारलं त्या तोंडावरती. तो असा होशमध्ये आला. हां कुठे, अरे मी कसा पडलो. आणि असं उठून मग आम्ही बोललो जाऊ दे काका जाऊ दे. काय जाऊ दे, थांब आता आम्ही पोलिसांना बोलतो असं म्हणजे आम्हाला धमकी द्यायला लागले. तुम्ही येता ना तुम्हाला नाही सांगून मग चढताना वरती थांबा आम्ही पोलिसांना बोलवतो. म्हटलं नाही काका आम्ही जातो आता दिसणारच नाही तुम्हाला आम्ही. आणि त्याला खांद्यावर टाकलं आम्ही, असं कमरेत हात घालून वगैरे नेलं. तो थोडा कमरेतून फक्त त्याला लचक भरली होती. तर त्याला विचारलं की काय रे तुला बघून नीट करता येत नाही वगैरे जाता येत नाही, तुला कोणी सांगितलं ते खाली वाकून बघायला. बोलतो नाही अरे माझ्यासोबत झालं असं होतं की मी वरती पतंग बघत होतो की झाडाला कुठली पतंग लागली काय वगैरे, आणि तुमच्याकडे पण लक्ष होतं. आणि मी जेव्हा पतंग बघून मला पतंग कुठली दिसली नाही ना, मी मागे फिरल्यानंतर मला माझं टी शर्ट कोणीतरी खेचलं रे. मी बोललो असं कसं होऊ शकतं. बोलतो अरे मी कसा खाली उडी मारू किंवा खाली पडू जेव्हा मला माहिती आहे मी किती वेळ लहानापासून इथे येतो आहे, तर मी कसा खाली पडणार दादा मला सांग. तर मी बोललो अरे हा तर म्हणजे आज मी अचंबित झालो, म्हणजे काय झालं. तर ना तो बोला की मला कोणतरी खेचलं आणि मी जेव्हा खेचलो ना तेव्हा एकदम स्लो मोशनमध्ये मागे गेलो पूर्ण आणि एकदम धाडकन खाली पडलो. तर मला कळलंच नाही, एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मी खाली पडलो होतो डायरेक्ट. आणि मग तुम्हाला पण कळलंच नाही मी पडलो ते, कारण का डिस्टन्स खूप लांब होता. जेव्हा कळल्यापर्यंत मी खाली पडून होतो आणि त्या मुलांनी उचललं होतं मला. मग नंतर चौकशी केली तिकडे, तर कसं होतं तिथे ना बरेचसे ड्रिंक्स करायला रात्रीची पण मुलं यायची, लेट नाईट वगैरे मुलं यायची, बारांत वगैरे. खूप लोक यायचे आणि ते चरस वगैरे पिणारी वगैरे खूप लोक यायची तिथे. तर ते कसं होतं 2-3 ग्रुप आले ना की बाचाबाची व्हायची, मग मारामारीवरती उतरून यायचे. काय आता यूथ आता अशी आहे ना की माझी बॉडी मी तिथे असं डेंजर. तर त्यामुळे कसं ते ऐकत नाहीत कोणाचं, मारामारी करायला टाकतात आणि मग ते खून करावा होऊन जातो काही ना काहीतरी कांड. मग ते त्याला मारल्यानंतर पटरीत फेकणं, तर त्याच्या त्या आत्मा वगैरे जे ते असतात त्या फिरत असतात, ते भटकत असतात, कारण का पटरी पण बाजूलाच आहे. तर तिथून वगैरे काहीतरी असं म्हणजे एंटिटी असू शकते असं आम्ही मग ते हे लावला अंदाजा लावला की असू शकतं. कारण का आसपासच्या लोकांना विचारत ते म्हणाले की हा, आणि मग पटरीत पण माणसं फेकत असतात ते लोक, असं दर्शवायला की माणसाचा हे आले ॲक्सिडेंट झाले करून असा. तर तो सीन असा होता. त्यानेच खेचलेलं त्याला डेफिनेटली. आणि किती वाजले होते? दुपारचे 2:30 वाजले होते तेव्हा. आणि आम्ही पतंग, तो पण टायमिंग असतो एक दुपारचा आणि दुपारचा टायमिंग खूप विचित्रच असतो, म्हणजे जरा काय माहिती असतं खूप. आणि त्या आपण लूपमध्ये जरा त्यांच्या आलो ना त्यांच्या वेळेमध्ये वगैरे, तर ते काही ना काहीतरी आपल्याला भास किंवा काही ना काहीतरी आपल्याला त्यांचं प्रेझेन्स दाखवतात. तर ह्या मुलासोबत काय घडलं नाही, ह्याच्यासाठी आम्ही खूप शुक्रगुजार केले की ठीक आहे बाई काय नाही झालं त्याला, फक्त लचक भली ती थोड्या वेळाने बरी झाली आणि कोणाच्या घरी काय कळलं नाही. त्यांना फटके. आमच्या सोसायटीतली एक स्टोरी सांगायचं ना की काय कायचं कसं आहे ना, घराच्या बाहेर ते अगोदरपासून आहेत ना बरेचसे कुटुंब, मोठं कुटुंब असतं, काका पण एकत्र राहतात वगैरे. तर कसं झालं, माझा एक मित्र आहे धनंजय म्हणून, त्याला आम्ही नानू म्हणतो. तर त्या नानूचं आहे ना कसं ते लोक बाहेर झोपायचे आणि त्यावेळेला कसं ती जाळी वगैरे नव्हती लावलेली, ओपन स्पेस. तर थोडा असं मस्तपैकी आईस पाईस झोपायचे बाहेरच्या साईडला पडवीमध्ये आपल्या, छान असं चाळीमध्ये कसं पडवी वगैरे असते ना. तर तिथे त्याचे पप्पा त्याचा भाऊ आणि त्याचा एक कुत्रा आहे, त्याचा रॉकी नाव आहे त्याचं. तर मस्तपैकी ते लोक झोपले होते. आणि रात्रीचे ना पहिलं कायला 1-1:30च्या सुमारास आहे ना पैजळांचा आवाज यायला लागला, छम 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 छम. तर ना ते काकांना पहिला म्हणजे त्याच्या वडिलांना ना पहिला म्हणजे वाटलं की कोणतरी चालते का काय माहीत नाही कसला आवाज होते. तर त्यांना वॉशरूमला झालं. तर तेव्हा ते गेले वगैरे आणि वॉशरूम करत येत होते. तर त्यांना ना लांब ना कुठेतरी असं म्हणजे कोणतरी असं जाताना दिसलं पटकन. तर ते म्हणले गेलं की मला झोप आली आहे मला माहीत नाही. तर ते आले आणि पटकन त्या जागेवरती झोपले त्यांच्या. आणि अचानक आहे ना तो छमछम आवाज होता ना तो परत दुसऱ्या बाजूने यायला लागला. पहिला त्यांनी ह्या बाजूला होता ना राईट साईडने, तर लेफ्ट साईडने यायला लागला त्यांना. कधी कधी त्यांना ना घराचे जे पत्रे ठेवलेत ना, म्हणजे घराच्या पुढे जर पत्रे असतात ना त्या पत्रामध्ये पण कट 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 असं म्हणजे चालते कोणतरी किंवा चालायचा प्रयत्न करते ना ते पण.
तर त्यांना म्हणजे डाऊटफुल होतं की कोण ना कोणतरी आहे आसपास, एक तर चोर तरी आहेत किंवा कोणतरी अँटिटी तरी आहे. तर मग त्यांनी डोळे असे बंदच ठेवले, ते फक्त की हे होते. त्यावेळेला अचानक आहे ना फळ्या आहेत ना आपल्या ज्या ड्रम, जे असं ब्लू कलरचे ड्रम्स असतात त्यामध्ये पाणी आपण साठा करतो, त्या ड्रममध्ये ना फळ्या ठेवलेल्या असतात, कारण कोण पाण्याचं रात्रीचं काढू नये वगैरे फळ्या ठेवल्या असतात. त्या इतक्या म्हणजे 2x2च्या फळ्या होत्या त्या 2 ड्रमवरच्या, एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला, दोन्ही पण फळ्या एकत्र आल्या. विचार कर त्यावेळेला त्यांच्या अंगावरती. आणि ती जी बाई होती ना, म्हणजे ती एंटिटी होती ना, ती लेडीजच्या आवाजामध्ये ना अशी हसून त्याच्या कानातून आवाज गेला. म्हणजे त्या काकाला ना अक्षरशः एकदम त्यांनी असं मूठ अशी बंद करून ठेवली ती त्यावेळेला. आणि ते कोणच नाही उठले. विचार कर ते फळ्या पडल्यानंतर पण ती पोरं पण नाही उठले, पोरं पण जागी होती. तो जो त्यांचा रॉकी नावाचा एक डॉग होता त्यांचा, तो पण असा उभा राहून राहिला, असा एकदम करायला लागला, पण तो गेला नाही. त्याला म्हणजे कसं ते प्राण्यांना पण हे होतं ना, फील होतं पहिला की कोण ना कोणतरी प्रेझेन्स त्यांना फील होतं. तर तो पण जायला मागत होता आणि ना भोकत होता तो. नाहीतरी कोण पण आसपास आला ना तर लोक भोकायला लागत होतो, पण तो नाहीच. आणि असं म्हणजे तो एक इन्सिडेंट घडला होता आमच्या साईमध्ये. त्यानंतर मग ते म्हणजे आम्हाला सकाळी कळलं की असं घडलं करून त्यांच्यासोबत, त्या फळ्या आल्या होत्या वगैरे अशा अंगावरती. तो आम्ही धनंजयला विचारलं, अरे काय रे खरोखर असं झालं? बोलतो अरे आमच्या अंगावरती फळ्या आल्या ना, आम्ही कडक झालेलो पूर्ण अक्षरशः त्या फळ्यांचा आवाज ऐकून, आणि त्या आमच्या अंगावरच लागल्या फळ्या. पण आम्ही काय उठलो पण नाही. विचार का पूर्ण अंग असं चादर पूर्ण डोक्यावर घेऊन झोपलो होतो, पण उठलो नाही. त्यांना बघायला की कोण आहे. पण वडिलांच्या कानामध्ये हसली नव्हती, एकदम डेंजर हसली होती. एकदम बोलतात ना बाईचा पण आवाज होता तो, आणि एकदम पुरुषाचा आवाज होता, असं म्हणजे दोन्ही मिक्स असतात ना, तसा एकदम क्रिपी एकदम आवाज होता तो त्यांच्या कानातला. ते काकाने पण डोळे खोलले नाही, माहीत नाही काय होतं ते, पण ते एकदम खतरनाक होतं त्यावेळेला. ही 2012ची वगैरे स्टोरी असेल, खतरनाक स्टोरी. आणि दुसरं कोणतं तू इन्सिडेंट सांगणार होता? आता मी तुला ती स्टोरी सांगतो ना, ती आहे ना 2023-24 वगैरे असेल. तेव्हा मी एका दुसऱ्या कंपनीत कामाला होतो, आणि तेव्हा आमची पिकनिक गेली होती, कोकणामध्येच गेली होती पिकनिक. आणि जे आमचे बॉस आहेत त्यांच्याच घरी गेलो होतो. तर त्यावेळेला आम्ही कसं त्यांचे 5 रो हाऊस होते, आणि प्रत्येक रो हाऊसमध्ये कसं आमचा एक प्लॅन होता की ना इथे डीजे नाईट पार्टी असेल, इथे संगीत खुर्ची असेल, इथे आमचं काहीतरी स्पेशल लंच होईल असं वगैरे. आणि एका ठिकाणी आम्ही जाऊन राहू, असं ते एकदम आलिशान असं म्हणजे तिथं बगीचा वगैरे होता छान असा वगैरे, त्यांनी जो क्रिएट केला होता. आणि त्यांचं फार्म हाऊस पण म्हणजे असं आहे ना की प्रत्येक ह्याची शेती करतात ते लोक, काजू बदाम आणि बोलतो ना सुपाऱ्या, ह्याची सगळ्याची शेती करतात ते. आणि बऱ्याचशा भाज्या पण होत्या तिकडे बघायला. तर आम्हाला ते पूर्ण फार्म हाऊस बघायला नेलं होतं की त्यांचं कसं काय त्यांनी प्रोडक्शन केलं आहे ते. तर आम्ही गेलो होतो त्या बंगल्यामध्ये राहिलो वगैरे. आणि शेवटचा जेव्हा दिवस होता ना, तो आमचं प्रत्येक दिवस काही ना काहीतरी आमची ॲक्टिव्हिटी असायची, आणि त्यामध्ये आम्ही गुंतलेलो असायचो की आज काय. आणि त्यावेळेला कसं शेवटचा दिवस होता तो आमचा डीजे नाईटचा पार्टीचा होता. आणि आम्ही त्यावेळेला कसं पूर्ण ते बगीचा पूर्ण फिरणार होतो, आणि त्या बगीच्यामध्ये फिरल्यानंतर त्याच ठिकाणी राहणार होतो. तर तेव्हा कसं झालं की त्यांच्या बगीच्याला जी पाणी पुरवठा होतो ती त्यांची पुरातन काळाची विहीर होती. आणि तो जो रो हाऊस होता ना, तो सगळ्यात शेवटचा होता ना, तो त्यांच्या पुरातन काळाचा होता. म्हणजे सगळ्यात पहिला आजोबांनी वगैरे केलं होतं ते घर. तर ते एकदम जुन्या काळाचं वगैरे एकदम फील होतं ते. आणि आम्ही लोक गेलो होतो, आणि मस्त फिरता ना त्या विहिरीकडे पोचलो. त्या विहीर प्रचंड मोठी होती, म्हणजे तो गाभा जो होता ना खूप मोठा होता, आणि तिला शेवाळ वगैरे पूर्ण लागली होती, आणि मोठे मोठे प्रकारचे कासव होते त्यामध्ये. आणि आम्ही बघितलं, आणि जवळ याची पण इच्छा होत नव्हती, कारण का ती एकदम काटोकाट होती, एकदम जमिनीच्या काटोकाट होती. तर आम्ही असं पटकन कोणी मस्करीत पण ढकललं ना तर खूप बेकार सीन होईल त्याला, आणि त्याला कसं चढायला काय नव्हतं, ते आम्ही लांबूनच बघितलं. आणि मग तिथे लहान मुलं पण फिरवते, आणि त्यांना आम्ही सांभाळत होतो की तुम्ही जाऊ नका, कारण का कसं प्रत्येकाच्या घरातले कोण ना कोणतरी फॅमिली पण आपण घेऊन येऊ शकत होतो. तर ते वाले होतं. माझी एक मैत्रीण होती, तुझ्या एक मुलगा आहे जे छोटा होता लहान, एक 4 वर्षाचा असेल तो मुलगा. आणि तो असा खेळता वर तिथे फिरत होता, आणि त्याने काय केलं माहीत नाही आम्हाला. तर संध्याकाळी 6 वाजता ना, तर तो त्या मुलीला बघून अक्षरशः शिव्या घालायला लागला, घाण शिव्या घालायला लागला. म्हणजे आपण बोलतात ना एक मोठ्या माणसाला एकदम पहिल्याची आजोबा आजी कशा घालायची शिव्या, म्हणजे एकदम घाणेरड्या प्रकारच्या, तशा शिव्या घालायला लागला तो. आणि आम्ही बोललो ह्याला कोणी शिकवलं कोणी? तर आम्ही एकमेकांकडे बघायला, तू शिकवलंस काय, तू बोल नाही आम्ही लोक शिकवलं नाही. त्या ज्या मुलीसोबत तो खेळ होता ना दुसऱ्याच्या, तिला तो गळ्याने पकडायला लागला पूर्ण, म्हणजे असं पकडून ना मी तुला मारून टाकेन, आणि शिव्या देत होता मी तुला मारून टाकेन. आणि अचानक त्याला असं बघितल्यानंतर ना त्याच्या आईला आम्ही बोलवलं, आणि त्याला पकडायला गेलो आम्ही. तर तो आम्हाला पण शिव्या घालायला, तू कोण मला पकडणार? तर त्याला ना पकडून आम्ही आतमध्ये नेलं, आणि सांगितलं काय काळजी करू नका, त्याला समजे थोडं राग आला असेल वगैरे त्याला. तर त्याला ना दोन्ही पायाच्या मधोमध त्याचे असे दोन्ही पाय बी पकडून ठेवले होते, आणि तो ओढवता मला, सोडा मला, आणि शिव्या देतोय, सोडा मला, शिव्या देतोय. कोण आहात तुम्ही लोक, मला का पकडून ठेवता तुम्ही लोक, तुमची हिंमत कशी आली मला पकडायची?
आणि मग कळत नव्हतं कोणाला काय करायचं वगैरे. तर ज्यांच्या मालकी होत्या ना त्यांना माहिती पडलं की हे काहीतरी विचित्र प्रकार आहे हा काहीतरी. तर तिने अगरबत्ती वगैरे लावली आणि ना त्याच्या अंगावरनं वगैरे नारळ वगैरे काढला आणि साईडला ठेवला आणि बोललं काय पाहिजे तुला, कशाला आलेस तू वगैरे, कोण आहेस तू, नाव सांग तुझं, असं वगैरे विचारायला लागल्या त्या. तर आम्हाला एंट्री देत नव्हते, सगळ्या बायका वगैरे होत्या. तिची आई तर अक्षरशः रडायला लागली होती आणि आम्ही तर खिडकीतून वगैरे बघत होतो. त्याला असे बारी सरकवल्याने बघत होतो काय चाललं आतमध्ये. आणि तो आतमध्ये शिव्या घालतो ह्या बायकांना सगळ्यांना. आणि अक्षरशः तो म्हणजे भयंकर रूप होता आणि सोड मला सोड, जसं की हा उठल्यावर त्यांना मारून टाकणारच आहे असा प्रकारे तो भांडव होता. एवढीसा मुलगा 3 वर्षाचा. आणि त्याला काय कळतच नव्हतं. आणि त्या मुलाला दोन्ही पायात असं पकडून ठेवलं होतं, तरी पण तो ओरडतोय. अचानक माहिती तो शांत आला आणि आमच्याकडे असं त्याने बघितलं, काय रे, आणि शिवी दिलं, माझी व्हिडिओ काढा असा बोलला. अरे आम्ही जी खिडकी बंद केली ना आणि पाहिलो, अरे बोललो तो व्हिडिओमध्ये बघ कसा बोलतोय बघ. व्हिडिओ आहे नाही, ती व्हिडिओ आम्ही लोकांनी तिथं तेव्हाच डिलीट केली. आणि अक्षरशः इतकं मी बोललो मला दे ती व्हिडिओ, पण तो त्या मुलाने दिला नाही, कारण का मी तेव्हा लांब होतो आणि त्या दुसऱ्या मुलासोबत असं थडलं. म्हणजे जो बघणार होता ना तो मुलगा असा होतो ना, आवळी पोरगा होता. तर तो खिडकीतून बघायला गेला आणि तो मला दाखवता बघ कसा बोलतोय बघ. नंतर मी त्याला बोललो मला दे, कारण का माझा पण एक चॅनल आहे ना, त्यावरती मी त्या ब्लॉग्समध्ये टाकत असतो. तर मी त्यात मी पण हे घेतो कोण इन्सिडेंट झाला करून. पण म्हटलं नको. तो मुलगा बोला नको, हे सगळं नको करा, त्याची आई उगाच हे करेल. बोला ठीक आहे. तो व्हिडिओ मग आम्ही नाही घेतला त्याच्याकडनं. पण तो जो सीन झाला होता ना, मग त्या गावी ना कसं झालं, त्यावेळेला ते जातच नव्हतं. त्याला काय व्हिडिओ न केला, त्याला बोललो काहीतरी तुला देतो आम्ही, म्हणजे होतं ना त्याला आपण काय म्हणतो त्याला, तिथं आपण उतारा ठेवतो, त्याला उतारा देतो आपण त्याला. पण तो ऐकायला मागतच नव्हता. तो बोलतो नाही मी ह्याला घेऊन जाणार, हा माझ्या इथे येऊन मुतला आहे माझ्या अंगावरती. आणि तो पोरगा खरंच तिथे जाऊन तिथे त्याने वॉशरूम केलं होतं त्या ठिकाणी जाऊन. आता कुठे काय ठिकाणी काय असेल ना ते सांगता येत नाही. आणि तो बोलतो मी हा वॉशरूमच्या दरीच त्याला मी कॅच केला त्या पोराला, पटकन दाखवलं नाही. तुम्ही म्हणजे जेव्हा रंगात आला ना माझा वेळ आला ना, तेव्हा मी तिथे ह्याला दाखवलं. असं काय बोडाबडायला त्याच्या डोक्याच्या पलीकडे जातं. म्हणजे तो जो मुलगा होता तो कुठेतरी लघवी करायला गेला होता छोटा बाळ, तिथे त्याला भूताने धरलं त्याला, आत्माने पछाडलं त्याला. आणि जेव्हा त्याचा वेळ आला तेव्हा त्यांनी दाखवला. जेव्हा त्याला ताकद चढली ना, एक 7-7:30 वाजता वगैरे त्याला ताकद चढली, जसं तो त्याला रंगात यायला लागला त्या मुलगा, तो त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये घ्यायला. आणि काहीतरी तो ॲक्शन मिशन करून दाखवतो, म्हणजे एकदम म्हातारी माणसं कशी पायावर पाय ठेवून बसतात वगैरे तसं बसायला बघवतो तो त्याच्या स्टाईलमध्ये. त्याची स्टाईल असेल. आणि सकाळ असं करत होता, असं करत होता माहीत नाही. आणि शिवी देत होता, प्रत्येक गोष्टीला शिवी देत होता. तर त्या काकीला काय कळलं नाही, म्हणजे आमच्या ज्या लेडी बॉस होत्या त्याला काय कळलं नाही की काय नक्की चाललं वगैरे. आणि त्या बायकांना पण काय कळत नव्हतं काय करायचं. तिची आई प्रचंड रडत होती की माझ्या मुलाला बरं करा, मी ते म्हणजे असं इथे मला वाटलं नव्हतं असं होईल करून. तर त्या ज्या मालकी होत्या त्यांनी मग गावच्या गुरुवाला बोलवलं, म्हणजे जे गुरव असतात ना गावचे त्यांना बोलवलं. मग त्यांनी सांगितलं, झालेला प्रकार पण सांगितला. आणि मग ते गुरव त्याच्यासोबत एक माणसाला पण घेऊन आले. आणि मग त्याला प्रचंड त्याला विनवण्या केल्या. आणि मग काय आमिष दाखवलं की तुला हे देतो, देसी दारू देतो, तुला कच्चं मटण देतो, बकऱ्याचं मटण देतो, तुला बीडी देतो. तर मागवत आहे की त्याला हे पुरवत होते की मला बीडी द्या, हे द्या, ते द्या. आणि तो म्हणाला की ते माझा जिथे हा वॉशरूम करून ना तिथेच जाऊन परत ठेवून या, जिथे ह्याने केलं तिथेच ठेवून या, तिथे माझं स्थान आहे आणि मी तिथे बसलेला असतो. जेव्हा वॉशरूम करता तिथे मला म्हणजे तिथे काहीतरी त्याचा मृत्यू वगैरे तिथे झाला असेल त्या एंटिटीचा, तिथे ठेवून या. आता ठेवायला जाणार कोण? मग तो गुरुजी ते जे आले होते ते म्हणाले की आम्ही ठेवतो करून, तुम्ही काय काळजी करू नका वगैरे. तर ते गेले ठेवायला. आणि ते म्हणत होते ना, ते आल्यानंतर असे धामाघूम होत आले होते. तर आम्ही त्यांना काय ठेवलं ना, ओके ना सगळं आता? बोलतो अरे जिथे मी ठेवलं ना, तर ते बोलतात ना असं पावलं कशी येतात तसं ते मागे वळल्यानंतर पुन्हा पावलं येत होतं. आणि त्या गुरुजींचं नाव घेतलं. बोल अरे अशोक, हा माझ्यासाठी ये इथे, मला साथ दे, असं म्हणजे त्यांचं नाव घेऊन बोलला मागून. आणि ते गुरुजी अजून पुढं पटपट पुढे चालत आले. त्यांनी काय आवाज दिला नाही, त्यांनी काय रिॲक्शन दिलं नाही. तर त्यांना म्हणजे होतं ना खूप भयानक होतं हे. आणि त्याला कसं करून उतरवलं, त्या पुलाला परत जाऊ देऊ नका तिकडे. आणि मग त्या मुलाला आतमध्ये ठेवलं. जेव्हा आमचे ते डिझाईन पार्टी आमची संपली ना, तर तो मुलगा मला परत सांगायला लागला की अरे डान्स मस्त केला रे. मी बोललो हे बाबा तू शिव्या छान दिल्यास असं मी त्याला बोललो. तो लहान मुलगा होता एकदम. तो बोला काय शिव्या देतोस तू रे, मस्त तू डान्स छान करतोस असं आला तो सीन. मग ते आजोबा कोण, ते जो आत्मा होता तो बोलला की त्याचा मृत्यू कसं झालेला काय? नाही, त्याने नाही सांगितलं. फक्त तो काय शिव्या घालून सांगतो की ह्याने माझ्यावरती जे लघवी केली ना, तर मला प्रचंड ह्याचा राग आला आणि मग मी ह्याला पछाडला आणि मी याला घेऊन जाणार. बापरे, असंच म्हणत होतं, मी याला घेऊन जाणार. पण त्या आतमध्ये काय होतं एक्झॅक्ट मला काय कळलं नाही की काय नक्की काय करतात ते लोक वगैरे. पण बाकी बरेचसे असा आवाज येते. ते आजोबा ते येताना छडी घेऊन आलेले
तर त्या वेताच्या काठीने पण त्याला मारत होते. बापरे. आणि म्हणजे त्या मुलाला काहीच लागत नव्हतं, त्या अँटीडीला लागत होतं, जे काय लागणं होतं त्याला त्या आत्म्याला लागत होतं. आणि कसलं तरी पाणी पण त्यांनी आणलं होतं, ते पण त्याच्या अंगावरती शिडकं होते. मग वाटतं जे असं ना तुळशीचं वगैरे असं वगैरे पाणी, गंगाजल वगैरे ते मिक्स करून आणले. आणि ते पाणी शिंपला तो इतकं जोरात तडफडायचं, जसं काय आपण ना काही आग लागलेलं फेकलं आपल्या अंगावरती वगैरे, तसं एकदम त्याला जळायचं ते सगळं. तसं तो मुलगा ओरडायचा आणि त्याची आई त्याला बघून रडते. एक तुझ्याकडे ती पण गोष्ट होती जी तुझ्या मैत्रिणीबरोबर घडलेली, कोणत्या तरी मॅट्रिमोनियल साईट. हां, ती एक म्हणजे एकदम बोलतो ना विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे. तर ती अशी होती ना की माझी एक मैत्रीण आहे, तिला ना म्हणजे बरेच वर्ष तिच्या अंगावरती ना बर्डन होतं की आपला प्रेम म्हणजे बोल ना परिवार आपलं जे असतं ना कुटुंब चालवायचं वगैरे. त्यामुळे कसं तिला ते बघता आलं नाही की आपलं प्रेमी वगैरे किंवा स्थळ वगैरे बघता आलं नाही त्यावेळेला. आणि तिच्या घरच्यांनी पण तिला काही बघितलं नाही. त्यानंतर तिने स्वतःच्या स्थळसाठी एक मॅट्रिमोनी आपल्याकडे ॲप खूप आता आले आहेत मॅट्रिमोनी. एक ॲपमध्ये तिने डाउनलोड केला आणि स्वतःची प्रोफाईल अपलोड केल्यानंतर असं झालं ना की थोड्या दिवसांनी बरेचशा मुलांनी लाईक केले वगैरे आणि त्यांना प्रपोजल आले वगैरे. आणि हिने काय मुलांना ॲक्सेप्ट केला. त्यांच्या घरात ना एक दिवशी खूप कडाक्याचं भांडण झालं. आणि त्या मुलाचा नंबर इन्स्टा आय डी वगैरे शेअर होतो तिकडे. आणि ते इन्स्टा आय डी शेअर करून ती आधी चॅटिंगवर चालू होती. हिने इतकं भांडण म्हणजे ना विकोपाला गेलं ना की तिच्या घरचे असे म्हणतात ना, चल चालू पड, चल निघून जा, चला आमच्या घरात राहू नको, असं बोलत. भांडणं करतात ना आपल्या घरी, म्हणजे कशा कुठल्या ती गोष्टीवर वाद होतो. अच्छा, वाद झाला तिच्या घरामध्ये की असा म्हणजे पैशावर म्हणा की काहीतरी वाद झाला. आणि त्या मुली सांगितलं की तुला मग तुझं बघ करून, तू बाहेर जा, तू आता हे कर ते कर, असं म्हणजे निघून जा आमच्या घरातून, असं तसं. कधीच तू लग्न करून गेलीस तर गेली पण नाहीस तू, असं वगैरे बोलायला. तर तिला असं म्हणजे फील झालं त्या मुलीला की मी का म्हणजे ह्यांच्या घरात राहते, मग मी इतकं कमवते तर कशासाठी कमवते. मग हिने काय केलं, तिने सरळ त्या मुलाला मेसेज केला की तू मला घ्यायला ये. तो मुलगा पण असं ना की लगेच हां ठीक आहे, कुठे घ्यायला येऊ. आणि मग त्या दोघांची भेट त्याच दिवशी झाली, ज्या दिवशी भांडण झालं ना त्या दिवशी 11 वाजता तो तिला घ्यायला आला. एका ठिकाणी तो घ्यायला आला तिला. ती राहते म्हणजे कुठे, पनवेलच्या थोडं पुढे जाते, म्हणजे तळेगाव साईडला वगैरे. तर त्या साईडला ती राहते वगैरे कुठेतरी. तर ती मुलगी त्याला भेटायला त्याने बोलवलं काळोखामध्ये. आणि ते दोघं भेटले वगैरे आणि बसले. तसं त्यांचं ते प्रेमाच म्हणजे बोलतो ना एक फील, ते भेटले याच्यासाठी होते की लग्न करायसाठी वगैरे त्या गोष्टीसाठीच भेटले होते. आणि त्यांची सगळे फिलिंग्स वगैरे शेअर करत होते. तर तिने सांगितलं भेटून की असं भांडण झालं, मला असे बोले, मला खूप फील झालं, तर मला नाही राहायचं त्यांच्यासोबत आता, असं वगैरे. तर बोलले तू माझ्यावरती विश्वास वगैरे ठेवतेस इतका वगैरे. तर बोलतेस नाही, मला दुसरा काय पर्यायच नाही ना, मी कुठे राहू मग आता. म्हणून मी तुला बोललो एक दिवस त्यांना म्हणजे नाही राहणार ना घरी तर काय फरक नाही पडणार पण त्यांना पण समजेल की ही मुलगी राहू शकते एकटी कुठेतरी. आणि ही त्यासोबत त्याच्या घरी गेली. अचानक तिच्या घरी गेल्यासमोर त्या मुलाची आई फक्त होती, वडील नव्हते त्याला. तिची आई विचार पडायला लागली की ह्या मुलीला कुठून आणलं, तू कशाला आणलं आपल्या घरी, उद्या काय झालं तर कोण जबाबदार, असं वगैरे बोलायला. तर म्हणाले ठीक आहे, पण आपण त्या मुलीला सहारा देऊया, असं तिच्या घडलं आहे. ठीक आहे बोला, आजची रात्र वगैरे काळा आणि तुझं काय ते घरी मिटवणे, अशी तिची आई म्हणाली 2 दिवसाने. त्यानंतर असं झालं ना, ती मुलगी एका साईडला बेडरूममध्ये तिच्या आईसोबत गेली. 2 बेडरूम होते त्यामध्ये आणि हॉल होता त्या घराचा. आणि त्या मुलगी कशी गेली, त्या आईसोबत झोपायला गेली. आणि हा मुलगा ह्या साईडला एका बेडरूममध्ये गेला झोपायला. तर रात्री आहे ना असा हुंके द्यायचा आवाजच ना, हुंके तसा देऊन कोणतरी रडत होतं. तर ही एका साईडला असं तोंड करून अशी झोपली होती कुशीमध्ये एका. तिला हुंके देण्याचा आवाज होता. आणि तिने असं डोळे उघडले ना तर एक मुलगीची शॅडो बसली होती आणि ती रडत होती. आणि म्हणजे तिने डोकं असं त्या मांड्यांच्यामध्ये घातलं होतं आणि असे हात आवळले होते. आणि ती हुंके देत अशी हुंके देऊन रडतात ना तशी रडत होती. तर हिला बघून धसका आवडा लागला. ती पटकन अशी मागे गेली त्या काकीला धडकली, त्याच्या आईला. ओ काकी बघा हे काय. आणि मग ते काकी उठून म्हणलं काय. आणि ते लाईट तर कोण नव्हतं तिथे बसलं. ते बघा नाही का, नवीन जागा आहे ना, तुला भाज वगैरे होत असतील, त्यामुळे रिलॅक्स, तू असं काय करू नको वगैरे. नंतर तिच्या स्वप्नात यायला लागलं ते की तू इथून निघ, तर तुला जिवंत राहायचं, तू इथून निघ, फक्त एवढं बोल, तू इथून निघ. तर तिला काय कळत नव्हतं, तिला झोप लागत नव्हती. आणि ती सकाळ 5 वाजेपर्यंत जागीच होती. त्यानंतर तिने तिच्या मैत्रिणीला फोन लावला, तिच्या फ्रेंडला, म्हणजे मुलगी फ्रेंडला फोन लावला. सांगितलं मी तुझ्या घरी राहायला येते वगैरे, इथे मला झोप येत नाही वगैरे, काय मला स्वप्न वगैरे पडत आहेत, काय माहीत नाही कसं. आणि मग त्या मुलीच्या घरी राहिली. त्या मुलीच्या घरातून ह्याच्यासोबत कॉन्टॅक्ट होतच होता. आणि तिचे आईवडील पण तिला फोर्स करते, तू घरी ये. पण नाही म्हणाले, तुम्ही खूप मला बोलला तसं वगैरे. आणि हे तिच्या मनात होतं की नक्की माझ्यासोबत त्या दिवशी राहिलं ना, ते कोइन्सिडन्स नव्हता, ते काहीतरी होतं जे मला तिकडनं घालवायला बघत होतं. मग तिने त्या मुलाची ना आसपास तिच्या चौकशी केली, कारण ते त्या मुलीची इथेच राहत होती. तेव्हा आसपास चौकशी केली तेव्हा असं कळलं की ना त्या मुलाचं पहिलं लग्न झालेलं आहे. आणि त्या मुलाने तिला म्हणजे दहेजवरनं वगैरे काहीतरी असं टॉर्चर करून त्या मुलीला मारलेलं आहे.
तिचा त्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि हे तिला सांगितलं नव्हतं त्या मुलाने की माझं अगोदर एक लग्न झालं आहे करून. आणि ती जी आत्मा होती ना त्या मुलीची, तिला कशी ती प्युअर होती की मी माझ्या नवऱ्यासोबत राहणं वगैरे आणि मी जे काय ते इथेच. तर त्यामुळे ती घरी जात नव्हती तिच्या. तर ह्या आई आणि मुलांनी टॉर्चर करून करून त्या मुलीला मारलं होतं वेगवेगळ्या प्रकारे. तिची म्हणजे ते घटना झाली होती त्यासोबत. आणि ते हिला माहीत नव्हतं. कसा मॅट्रिमोनीवरती आपण ज्या गोष्टी दाखवू शकतो ना त्याच समोरच्याला दिसतात. आपला पास्ट काय असं दिसत नाही आपण सांगितल्याशिवाय काय चौकशी केल्याशिवाय. तर हिने पण चौकशी करायला पाहतं तिच्यासोबत. तर आपण ही खबरदारी घेतली पाहिजे मॅट्रिमोनीवरती वगैरे असं कुठे जाताना अनोळखी माणसांना भेटताना. मग त्या मुलीने विचारलं की तुझ्यासोबत घडलं आहे का, तुझं लग्न झालं आहे का. तो मुलगा नाही बोलता, पण तिच्या आईने सांगितलं की हो झालं आहे लग्न, पण ती ऑफ झाली वगैरे. ते बोलले तू सांगितलं का नाही तू हे सगळं केलंयस म्हणून. लग्न झालं असून सुद्धा तो हिच्याबरोबर म्हणजे बोलायचा आणि लग्न लग्नाची करायच्या वगैरे. चक्करमध्ये होता तो तिच्यासोबत. बापरे. आणि हे माहितीच नाही की हिने टॉर्चर करून मारलं होतं तिला. म्हणजे तेच आहे, मला वाटतं की आपण दरवेळी हे जे मॅट्रिमोनियल साईट किंवा मग डेटिंग ॲप्सवर आपण जातो तर थोडं विचार केला पाहिजे, कारण खूप असे विचित्र लोकही तिथे असतात. आजकाल ते खुनाचं वगैरे खूप जास्त वाढलंय. हां, पण असं ते हे पण खूप चाललंय की ते मागे बोलत होतो की म्हणजे हे तर माझ्या मित्राबरोबर झालेलं आणि हे बऱ्याच लोकांबरोबर झालं आहे. हे आपल्या म्हणजे टॉपिकशी थोडं डायव्हर्ट करेल, पण माझा एक मित्र आहे, त्याबरोबर काय झालं होतं ना की त्यांनी त्याला असंच एका डेटिंग ॲपवर एक मुलीचा मॅच आला आणि मग त्या लोकांचं ठरलं की आपण डेटवर जाऊया. आणि त्या मुलींनी त्याला एका क्लबमध्ये डेटवर बोलवलं आणि मग तो गेला क्लबमध्ये डेटवर. आणि तो एकदम बिचारा साधा म्हणजे डोक्याने एकदम भोळा, पण असा खूप कांड करणारा, म्हणजे बोलतात ना असा म्हणजे थोडा एकदम कसं बोलू शकतो, कोण पण त्याला फसवेल तसा. मनाने भोळा म्हणजे तो मनाने भोळा, पण असं खेडेकांडी करणारा खूप. हो मस्तीखोर एक नंबरचा. तर तो गेला तिथे आणि तिने त्या एका स्पेसिफिक क्लबमध्ये बोलवलेलं. हा गेला त्या क्लबमध्ये आणि मग तिथे गेलं. तिथे हा दारू वगैरे पित नाही. ती मुलगी बोलते की मला ड्रिंक्स करायचे आहेत. त्यामुळे ड्रिंक्स वगैरे ऑर्डर केले, जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि करत जाते आणि मग काय नाही म्हणे, मग ती खाते. आणि तो बोलला की काय करायचं आहे कसं. ती बोलते थांब मी वॉशरूमला जाऊन आली. ती गेली, मुलगी गायबच होते, म्हणजे आलीच नाही परत आली नाही. थोड्या वेळानंतर तो बघायला गेला, त्याला कुठेच सापडली नाही, कॉल बंद. तो बाहेर निघतोय तर त्या गार्ड्सने त्याला अडवलं की बिल बघायला गेला तर 36,000 रुपयाचं बिल आलं होतं. तो 1.5 तास फक्त तिथे होता आणि त्यांनी काही खाल्लं पण नव्हतं, त्यांनी फक्त थोडं टेस्ट वगैरे केला असेल. 36,000 रुपयाची दारू ती पियाली. आणि मग त्यांनी माहिती वगैरे काढली थोडं, तर माहिती पडलं की जो तो क्लब होता ना तोच अशा गोष्टी करायचा. म्हणजे तो मुलींना असं हायर करायचं किंवा असे ज्या मुलांना जाऊन मॅच आणायचे आणि त्यांना इथे आणायचे आणि ते खर्च करायला लावायचे आणि ते लोक प्रत्येक गोष्टीचे प्राईस वाढवून सांगायचे. आणि अशा ह्याच्यात खूप मुलं कसे जातात, दारू वगैरे पितात, नशेत असतात आणि मग त्यांना थोडी धमकी वगैरे दिली, काय दिलं तर ते लगेच पे पण करतात. तर तसं त्यांचं ते हे चाललं हे होतं. मी तुझं रिलेट करू शकतो कारण का माझ्या मित्रासोबत पण हे झालेलं आहे. ती दुसरी गोष्ट कोणती आहे बाई? दुसरी गोष्ट अशी ना की आता आपण रात्रीचं बोलतो म्हणून एक त्यावेळेला ना 2010च्या सुमारास ना माझा एक भाव होता, त्याने ना टेलिस्कोप आणली होती. होता म्हणजे तो आता नाही आहे या जगात, तो ऑफ झाला. तो ॲक्च्युली पिक्चर लाईनमध्येच होता आणि तो आता ऑफ झाला. पण त्याच्या ना शॉक खूप मोठे होते. तर त्याने ना टेलिस्कोप आणला. त्यावेळेला टेलिस्कोप म्हणजे आम्हाला टी व्हीमध्ये फक्त माहिती नव्हतं काय आहे ते वगैरे. टी व्हीमध्ये आम्ही फक्त बघितलं की असं दुर्बिणी वगैरे बघतात ते आपल्याला नोबिता वगैरे बघायचे ना, तसं ते आपण बघायचो की आता हा टेलिस्कोप आहे आणि तो चंद्राला बघतात हे लोक आणि काय. तर त्याने तो टेलिस्कोप घरी आणला होता आणि तो असा एक 4 फूट उंचीचा वगैरे होता. त्याचा पुन्हा सेटअप करायला आम्हाला 1 पाऊण तास लागायचा त्याचा सेटअप करायला. आणि मग आम्ही ते बघायचो. पण आम्हाला ते कसं कधी पण दिसत नाही तुला चंद्र गोल पूर्ण असं चंद्र. त्याला एक पौर्णिमा किंवा अमावस्या हे 2 दिवस लागतात असे, त्यावेळेला तो पूर्ण चंद्र दिसतो. तर आम्ही बोललो काय ठीक आहे. तर आमच्या घरच्यांनी आम्ही बघत असतो एक दिन. तर एक काकाने बोलले अरे आता कुठे बघता, आता येईल ना आपल्याकडे अमावस्या पौर्णिमा तेव्हा बघा चंद्राला पूर्ण, तेव्हा तुम्हाला दिसेल. आणि आम्हाला माहितीच नाही आणि त्यावेळेला अमावस्या होती आणि तेव्हा बोललो आता चंद्र दिसतोय हा पूर्ण दिसतोय. आणि 10 वाजल्यापासून आम्ही त्याच्या मागेलो, दादा चल ना. तो सेटअप बिटअप करेपर्यंत 11:15 झाले आणि बघितलं चंद्र एकदम फार सुंदर दिसत होता आम्हाला. आम्ही दोघं पण, मी त्यांच्या गोलगोल नाचतोय तेव्हा मी थोडा बारका होतो, माझ्यापेक्षा थोडा आणखी मोठा एक माझा सख्खा भाव आहे आणि तो दादा होता. आणि ते दोघं बघवते मी त्यांच्या गोलगोल वगैरे फिरतोय. कधी 1:15 वाजला आम्हाला कळला पण नाही. आणि अचानक आहे ना त्याने डोळा असं लावला असं ना, त्याला छम 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 असा आवाज आला. बापरे. आणि ना कळलंच नाही टाईम कधी गेला रे. आणि अचानक माणसं सगळी बंद झाली यायची आणि त्याला ना असं बारीकसा भाव झाला. तर त्याने माझ्या भावाकडे बघितलं
तू बघ ना, तू बघ. तर त्याने माझ्या भावाने पण डोळा लावून बघितलं. परत त्याला दुसरी साईडनं आवाज आला. म्हणजे जसं आमच्या आपल्या मागून आला ना, तसं त्या कौलांवरनं आवाज आला, छम 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 छम. तो ह्या साईडला बघतोय. तो माझा भाऊ त्याच्याकडे बघत होता, माझ्या त्या दुसऱ्या दादाकडे. कसला तरी आवाज येतोय ना. तो बोलतो, अरे आपण निघायचं का थोड्या वेळाने. तर मी बोललो, दादा मला पण दाखव ना काय आहे ते. ठीक आहे, तू एकदा बघ, आपण मग निघूया. आणि मग मी बघायला गेलो ना, इतक्यात ते झाडावरती ना अक्षरशः कोणतरी असं दन उड्या मारतं ना, तसं एकदम सळसळाट होतो असं करून. आणि एकदम ते म्हणजे बोलतात ना की त्याला आपला प्रेझेन्स इतका दाखवायचा होता ना की ते झाडाला पूर्ण धन, म्हणजे वारा तर राहिला दुसरीकडेच, पण हे झाड भलतंच हलत होतं. आम्हाला ते कळलं की ते पिंपळाचं झाड होतं. ते जोरजोरात सा असं हलत होतं. आम्ही जे टेलिस्कोप घेतला त्याने असा खांद्यावर आणि बोला, पळा, अरे जावा तुम्ही तुमच्या घरी. आणि आम्ही जो पळालो ना, डायरेक्ट सकाळी आम्ही जेव्हा भेटलो एकमेकांना, मी त्याच्या घरी जेव्हा जायचो नाश्ता करायला सकाळचा त्या दादाच्या घरी, तेव्हा तो ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं त्याने की आज आमच्यासोबत रात्री घडलं करून, की त्या अमावस्येच्या रात्री आम्हाला असा म्हणजे एक प्रेझेन्स फील झाला की कोणतरी होतं आमच्याला, जे आम्हाला तिघांनाच्या व्यतिरिक्त होतं आणि ते बघत होतं आम्हाला. आणि ते फुल आम्ही फील केलं म्हणजे त्यावेळेला. म्हणजे मी तर तेव्हा लहान होतो, पण त्या दोघांना फील झालं होतं फुल. मी तेव्हा लहान होतो, मला घेऊन तो माझा भाऊ पाहिला होता त्यावेळेला. बापरे. तू एक सोसायटीच्या अंगणात देतो त्यावेळी. तो असा स्टोरी आहे ना ती की म्हणजे माझ्या वडिलांच्या मित्रांची वगैरे ही स्टोरी आहे. त्यावेळेला कसं की तो काळ असं ना की पडद्यावरती ते लावायचे पिक्चर आणि दोन्ही बाजूने बघायचे, असा तो सीन होता. आमच्याकडे कसं 2 सोसायटी आहेत आणि त्यामध्ये ग्राउंड आहे. ठीक आहे, चाळच आहेत, छान असं मस्त मग ग्राउंड आहे. आणि त्या ग्राउंडवरती मग पिक्चर लागायचे आणि हे मुलं रात्रीची मस्त बसून पिक्चर बघायचे लेट नाईटपर्यंत वगैरे, सगळे बसले असायचे. तर एक जो विकास नावाचा मुलगा होता ना, तो त्याला पिक्चर बघायमध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि तो अगोदर त्याने बघितला, नंतर तो झोपला. ठीक आहे, आणि मग झोपला आणि बाकीची मुलं पण झोपली गेली. तो पिक्चर तसाच चालू होता. रात्रीचे सुमारे 3, 3:15 वाजले होते. आणि तुला सांगतो ना, त्या पिक्चर बघताना त्याचे म्हणजे अचानक त्याला म्हणजे ना एक सीन येतो तेव्हा जोरात आवाज येतो, तर त्याचे डोळे खोलले गेले आवाज आल्यामुळे. आणि तो बोलतो, अरे हा पिक्चर चालू आहे आणि ते सगळे झोपले आसपास. तर त्या पिक्चरच्याकडनं त्यांनी असं थोडं मान असं वरती केली आणि बघितलं ना, तर एक म्हातारी बाई झाडावरनं पुन्हा अशी झोपून त्या पिक्चरकडे अशी बघत होती. विचार कर, काय खतरनाक सीन असेल. त्याने बघितलं ना असं की ही अशी बघते कोण ह्या पिक्चरला, तसंच पडून राहिला खाली. तो सकाळपर्यंत उठला नाही, जागा होता पण उठला नाही तो. मग विचार कर, ती बाई पुन्हा लीन होऊन त्याकडे बघत होती त्या पिक्चरला. एकदम म्हातारी बाई होती ती आणि पूर्ण झोपून ती पूर्ण बघते आरामात असा पिक्चर. आणि हा विकास इतका घाबरला ना का सकाळपर्यंत तो काही झोपला नाही, पण तसंच तो पडून होता झोपायचं नाटक करून. आणि सकाळी पहिला उठून पाहिला. बापरे. अशी ती एक सोसायटीमध्ये खतरनाक कांड आहेत. अजून कोणती स्टोरी आहे भाई? तर ही एक ऑफिसची स्टोरी आहे माझी नेक्स्ट जी आहे ती. आणि ऑफिसमध्ये कसं असतं की बराचसा आपला बोलतात ना म्हणजे आपण जर एका ठिकाणी उंचावत असेल तर काही लोकांना जेलस फील पण होतं. ठीक आहे, तर ह्या तुला स्टोरीवरून कळेल की कशा प्रकारे जेलस फील आपण करू शकतो, म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल करू शकतो जेलस फील. तर त्यांच्या ऑफिसमध्ये ना एक दिवशी लेट नाईटपर्यंत 7:30-8 वाजेपर्यंत ऑफिस स्टाफ सांभाळायचा, त्यानंतर निघून जायचे सगळे आणि बॉस तर त्याच्या अगोदरच निघायचे. तर एक दिवशी गेलं तर विकास हा जो आहे त्यासोबतच ही घटना घडलेली आहे. आणि तो त्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा शेवटपर्यंत थांबायचा ऑफिस बॉयच्या अगोदर जायला, तर त्याला ना भास व्हायचे त्या ऑफिसमध्ये. म्हणजे नळ त्याचे टॅब असताना ते ओपन केले असायचे कधीतरी आणि पूर्ण टाकी खाली झालेली असायची. आणि नकळत असं म्हणजे तिथे गरम पाण्याचं काय हे नव्हता, पण त्या काचेवरती वाफ साठलेली असायची. ठीक आहे, तर त्याला काय कळायचं नाही हे तर म्हणजे काय असेल. तर त्याने कधी विचार पण केला नाही. किंवा असं डोअर असत ना ते कचकच कचकच असा आवाज येतो ना, तसं यायचं. त्याला भास होतो कोण आहे का आतमध्ये असं. तर तो कधी असं बोलला पण नाही की जाऊ दे उगाच कशाला आपण अफवा पसरवायची वगैरे. तर एक दिवशी ते बॉस आहे ना, त्याला थोडी लेट नाईट मीटिंग्स होत्या ऑनलाईनवरती. तर ते मीटिंग झूमवरती वगैरे त्यांचं चालू होत्या. आणि तो बोला की तुम्ही लोक जा वगैरे, मी ऑफिस बंद करेन, आज केल्या माझ्याकडे राहून दे. तर मला ठीक आहे. आणि तो शेवटी राहिला, त्याची मीटिंग संगली. आणि ना त्याला आपल्या त्या ऑफिसच्या बाहेर ना काचा असतात ना, त्या थोड्या ब्लर असतात. तर असं वाटलं ना कोणतरी गेलं करून, त्याला वाटलं कोणतरी ऑफिसचा स्टाफ चालला आहे वगैरे करून. त्याला पॅसेजमध्ये चालतं वगैरे, तो कोणतरी आहे तो एवढं हे होतं. आणि तो आरामात आपलं चार्जर बिजर बॅगेत भरला आणि त्याने मीटिंग क्लोज करून मस्त निघायला तयारी होता. त्याला माहिती आहे कोणतरी फिरते इकडे. तो अख्ख्या ऑफिसमध्ये शोधतोय ना, कोणच नव्हतं. बापरे. पण त्याला प्रेझेन्स फील होत होता की कोणतरी गेलं माझ्यासमोरून मग अशी. आणि आता कोण कसं नाही, त्याने ऑफिस बॉयला फोन लावला की कुठे रे तू आणि काय
कोण ऑफिसमध्ये आहे का वगैरे, येतं का कोण मी आपण गेल्यानंतर? नाही, एक किल्ली तुमच्याकडे आहे, एक किल्ली माझ्याकडे असते असं म्हटलं. तर काय त्याला समजलं नाही. आणि थोडं म्हणजे त्यात दुसऱ्या दिवशी आहे ना परत काय झालं, त्यांच्या ऑफिसमध्ये ते थांबले असताना ना त्यांना ना म्हणजे त्या सारा बॉसचे जे कॅबिन आहे ना त्यामध्ये सगळ्या गोष्टी जे असतात ना, म्हणजे देवाचे फोटो वगैरे असतात ना ते पडलेले असायचे. तो बोलायचा हे कोण असं करतं, तू पूजा बिजा करतोस ना? मग तो नाही, मला पण सकाळचे फोटो असे दिसतात ठेवलेले, काय माहिती कोण ठेवतं. CCTV देखील काय नाही, ते फोटो ना त्या एका पर्टिक्युलर वेळेला ना ठपकन असे पडायचे खाली, कोण करायचं काय समजत नाही. मग त्यांनी एका ह्याला बोलवलं, म्हणजे बोलतात ना एका भटजीला वगैरे बोलवलं आणि पूजा करून घेतली वगैरे. पूजा केली ना, त्या दुसऱ्या दिवशी त्यांचा AC जळाला होता, पूर्ण फुल जळला होता. म्हणजे जर कॉपर ते ना एक आतमध्ये हे असतो कॅपॅसिटर वगैरे असतो काहीतरी, तो फुटला होता, ब्लास्ट झालेला आतमध्ये. आता हे कसाला माहीत नाही. मग त्याने ना ज्योतिषीला नाही बोलवलं, नेक्स्ट टाईम त्याने तांत्रिकाला बोलवलं. आणि त्याच्या तांत्रिक एवढा स्पेशलिस्ट होता ना की त्याने 5 लाख रुपये घेतला त्या गोष्टीचे. आणि तो काय म्हणाला की ह्या जागेत त्यांना तुमच्या जागेत तुमची उमरा बांधलेला आहे, तुमचा बिझनेस अप नको जायला, कोणीतरी तुमच्यावरती तांत्रिक विद्या केलेली आहे. आता ह्या जमान्यात पण हे सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे ह्यात होती थोडं पटत नाही आपल्याला ह्या गोष्टी होतात, पण करतात लोक. त्याचा उमरा बांधला होता म्हणजे त्यांची पूर्ण फायनान्शियल ग्रोथ त्याची होणारच नाही. असं काय काय लोक तर बासिंग बांधतात, म्हणजे एखाद्याचं लग्न वगैरे ठरत नाही ना तशा टाईपचं. लग्न ठरतच नाही त्याचं, किती पण तू मुली बघ किंवा मुलींनी तुला बघू दे, नापसंतीच होणार. काय ठरत असेल तर कॅन्सल होणार. तसं त्याचं होतं की डील होतच नव्हत्या, डील क्रॅकच होत नव्हत्या. आणि जे काय त्यांचे डील झाल्या होत्या ना त्या कॅन्सल होत होत्या, त्यांना ऑलरेडी दुसरे क्लायंट मिळायचे. मग असं सगळं त्यांना कळायचं ना, मग तर असं झालेलं, त्याला सोडवायला लागेल आपल्याला. पण ह्याच्यात खूप मेहनत आहे, ह्याच्यामध्ये ना तुला ते उमरा पूर्ण काढून त्यामध्ये तुला काही गोष्टी त्या हे करायला लागतील. आणि तुझ्या इथे कोणीतरी ऑफिस बनताना पण काहीतरी काढलेलं आहे, तर ते पण आपल्याला काढावं लागेल. असं सगळं सीन. मग त्या किचनच्या साईडला काहीतरी त्यांचा ना एक नारळ वगैरे निघाला होता किचन बनताना वगैरे, तर त्यांना नारळ तो काढावा लागला त्यांना. हे सगळं त्या ज्योतिषीने ना थोडं बोलतो ना त्याची अभ्यास करून वगैरे त्या समजलं की त्यांच्या त्या प्रक्रियेमधून समजलं त्याला की ना एक जिनची पूर्ण फॅमिली होती त्याकडे, त्याला मागे लावली होती की तुम्ही त्या आता तिथे बसा म्हणजे बोलतो ना राहायला जा त्या ऑफिसमध्ये वगैरे त्यांच्या. आणि तिथे ते हे करत होते, कल्ला करत होते ते सगळं. आणि त्या इतक्या त्रास होते ना, आणि त्यांची फायनान्शियल ग्रोथ पण नाही, आणि जे काम करत होते ना त्यांना पण मनातलं सुख नाही, त्यांच्या पण घरात भांडणं बिडणं वगैरे सगळं. कारण का त्याची पूर्ण फॅमिली आली होती, तर ती ह्या फॅमिलीला पूर्ण सतवणार. आपापसात भांडणं, क्लेश, आपापल्या स्टाफमध्ये क्लेश, भांडणं, नकारात्मक बुद्धी, एकमेकांशी भांडणं वगैरे हे सगळं होत होतं त्या ऑफिसमध्ये. तो बोला हे सगळं होतं आहे तुमच्या मागून होतं, पण तुम्हाला स्टाफ तुमच्यापर्यंत पोचवत नाही सगळ्या गोष्टी. मग त्या विकासला बोलवलं, त्या वॉचमॅनला बोलवलं आणि त्या ऑफिस बॉयला बोलवलं की असं काय घडतं का? बोलतो हां घडतं असं, मला पण प्रेझेन्स फील झाला आहे, काही गोष्टी अशा दिसतात वगैरे करतात. तर तुम्ही सांगितलं का नाही? तर त्या गोष्टीने 5 लाख रुपये फीस घेतली होती की त्याचा उमरा सोडवला, ते नारळ काढला आणि त्याच्या भिंतीमध्ये एक प्रकारचा ना हे खड्डा करतात आणि त्यामध्ये ना ते मंत्राचे प्लेट मिळतात, त्या प्लेट त्यामध्ये टाकतात. असं म्हणजे त्या एकदम पॉवरफुल प्लेट्स आहेत ना, बोलतात ना पॉझिटिव्ह प्लेट्स असतात त्या टाकतात तिकडे वेगवेगळ्या रूममध्ये वेगवेगळ्या प्लेट्स वगैरे. तर त्याचे त्यांनी पैसे घेतले होते हे सगळे, ते सगळं काढायचे. आणि त्यानंतर ऑफिस वगैरे सगळं एकदम मस्त झालं, त्यांना मोठ्या मोठ्या ऑर्डर मिळायला लागल्या आणि आता एकदम प्रॉपर आहेत, त्यांचं ऑफिस छान चालू आहे. खतरनाक भाई. आणि आजचं मला वाटतं जर आता पॉडकास्ट आपला बराच मोठा होतो आहे आणि रोहित आल्यावर तर होतोच मोठा. आणि मला पण इथे ह्या एपिसोडची शेवटची गोष्ट मला ती 31st नाईट ती काय गोष्ट आहे. अच्छा, एकदम म्हणजे बोनस गोष्ट आहे तुझ्यासाठी. तर त्या 31st नाईटला माझा मित्र आदित्य आणि विजय हे दोघं एकाच विंगमध्ये राहतात आणि ते माझे कॉलेज फ्रेंड आहेत. आणि आदित्य हा माझा स्कूल फ्रेंडसुद्धा आहे. कुठे राहतात ते लोक? जोगेश्वरीला. आणि कसं झालं त्यांचं म्हणजे ते लोक असे प्लॅन करत होते की आपण जाऊया कुठेतरी 31st नाईटला आणि प्लॅन करूया मस्त छानपैकी. आणि विजयकडे बाईक होती आणि आदित्य त्याच्या मागे बसणार होता. आणि बऱ्याचशी 2-3 मुलं आणखी होती, 2-4 मुलं आणखी बाईक्सवर होते, त्याच्या मागे आणखी त्यांचे मित्र होते. 2010च्या साली समथिंग कसं होतं की ना क्वचित कोणाकडे तरी बाईक होत्या. बरोबर. आणि हा मित्र मोठा असल्यामुळे ह्याच्याकडे बाईक होत्या. तर ह्याने काय केलं, सांगितलं असं प्लॅन करूया आपण. आणि एका मित्राच्या फार्म हाऊस आहे आपलं अलिबागला होता फार्म हाऊस त्याचा. आणि अलिबागला फार्म हाऊस आहे त्याचा, म्हणजे घर आहे एक छोटं छान असं वगैरे 2 मजलीचं. आपण तिथे जाऊन राहूया आणि एन्जॉय करूया 31st, आपला 31st तिथे मनवूया. बोले चालेल, छान मस्त आयडिया आहे तुझी, आपण बाईकने जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया. तर जायचा काय पियाचा प्लॅन तिथे जाऊनच होता, ड्रिंक वगैरे करायचं तिथे जाऊनच प्लॅन होता. तर त्यांनी काय केलं, इथून गाड्या वगैरे काढल्या, मस्त गणपती बाप्पा मोरया वगैरे बोलले, निघाले सरळ इकडनं हायवे टू हायवे गेले पनवेल मार्गी. गेल्यानंतर त्यांना ना
रस्त्यामध्ये ना जेव्हा अलिबागला पोचले तेव्हा ना मेन जेव्हा आपले संपतात ना तेव्हा गावचे वळणं येतात ना तसे वळणं येत होते. पुढे ज्याला माहिती रस्ता सांगितलं तो, त्याच्या मागे शेवटला ज्याचं घर आहे त्याचा तो, आणि मध्ये जे बायकर आहेत ना ते सगळे. तर अचानक आहे ना विजय आणि आदित्य मागे राहिला आणि इतका थोडासा मागे सुटला ना हा की विजयला काय झालं माहीत नाही. त्यानं अचानक आहे ना एक 15च्या किंवा 20च्या स्पीडला गाडी घेतली टर्निंगला आणि अचानक त्याने गाडी अशी करून पाडला आणि तो म्हणजे असा गाडीच्या खालीच बसून राहिला आणि हा साईडला आला पडला. त्याने त्या गाडी पटकन उचलली. विजयला बघितलं तर विजयच्या ना ते हँडल जे असतं ते हातावर लागलं होतं, जे त्याचा हँडलचा कोपरा हाताला लागलेला. तर तो बोलला आता नाही रे काय जागलं नाही मला, पण आता मी बाईक चालवणार नाही, मी आता बाईक चालवणार नाही. मी बोललो काय झालं काय, तर बोलतो नाही तू चालव आता, मी मागे बसतो, तू चालव. आणि तर बोललं ठीक आहे बस. आणि मग बाकीचे होते ते गोल फिरून परत ह्यांच्याकडे आले. काय रे काय झालं वगैरे, पडला की काय. बोलतो हा पडलो थोडं, पण इतक्या कमी स्पीड होती, हा पडला ना का तुला सांगितलं हसायला येईल. 15 स्पीड होती पडला हा, 15च्या स्पीडवरती पडला हा टर्न मारताना. असं तो बोलतो अरे काय विजय तुला आतापासून चढली, अरे हे काय असं त्याचं मजाक उडवायला लागले. पण बोला त्याने दाखवलं ना किती लागलं आहे त्याला ते. आणि ते आले त्या घरापर्यंत वगैरे पोचले. हा आपला हात पकडूनच, माहीत नाही त्याला काय झालं, हात पकडूनच नाही रे तुम्ही पिया मला नको, मी खातो थोडंसं खातो बसतो. त्याला ना म्हणजे रात्रीचे ना 11 साडे 11 वाजले होते तेव्हा त्याला ना ठणके मार लागले हाताला. जेव्हा आपले ना थंडीमध्ये आपलं हाड तुटतं ना तेव्हा ठणके मारतात आतून, तर त्याला ना एकदम ठणके मार लागले. आणि जेव्हा तो मला सिगरेट प्यायची, तर तो असा बोलायला लागला. तरी बोलतो तू पडला कसा पण एवढा कमी स्पीड, कारण का पियायला ना चढली त्यांना सगळ्यांना, त्याचा मजाक उडवत होते. तो बोला अरे तुला काय सांगू, माझ्यासमोर ना एक म्हातारा आला होता अचानक. तर बोलतो चप रे विजय, मी तुझ्या मागेच बसलो होतो, काय फेकतोस तू, तुझा तोल गेला बोल. तो बोलतो अरे नाही म्हातारा आला त्याला ठोकलो आणि पडलो आहे मी, पण उठल्यानंतर बघितलं तर कोणच नव्हतं, तू मला उचलो होतंस. पण तो जे हँडल जे घुसलं त्याने जेव्हा सिगरेट घ्यायला ते हात पुढे केला ना तो हात पूर्ण इथून खाली पडला होता. विचार कर त्यासोबत काय सीन घडला असेल. हात पूर्ण अर्धा तुटला होता तो हात पूर्ण, इतका खतरनाक त्याचा ब्रेक झालेला पूर्ण हात. आणि ह्यांची पार्टी ते बघूनच थांबली. ते बोले आमचा 30 बस झाला आहे. त्याला तसंच घेतला आणि डायरेक्ट तिथे रुग्णालयात दाखल झाले ते लोक यांच्या घरातल्यांना करतात. तर त्याच्या घरातल्यांना म्हणजे त्यांनी CT स्कॅन वगैरे केलं तेव्हा कळलं की तिची पूर्ण हड्डी ब्रेक झालेली आहे, 2 पट्ट्या टाकाव्या लागतील मागून पुढून आणि ती जॉईन करायला लागेल. इतकं मोठं ॲक्सिडेंट झालेलं. मग त्याच्या घरच्यांना बोलवलं वगैरे ते एका पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये, तिथे त्याला बघितलं वगैरे सर सांगितलं. पण त्याच्या ह्या गोष्टीवरती कोण विश्वास ठेवत नव्हतं की हा असं बोलतो आहे, ह्याला गाडी चालवता येत नाही, हा असंच आहे, याचा तोल गेला असेल असंच मानत होते. पण तो त्या गोष्टीवरती ठाम होता की मी एका म्हाताऱ्याला ठोकले, तो अचानक कुठून आला मला माहीत नाही, अचानक समोर आला, मी त्याला ठोकलो, पण उठल्यानंतर तो म्हातारा नव्हताच तिकडे, पण ठोकलेला नक्की. आणि त्याचा हात तुटलेला होता. आम्ही दुसऱ्या दिवशी त्याला 2-3 दिवसांतर जेव्हा कॉलेजला भेटलो ना हात फ्रॅक्चर घेऊन गळ्यात फिरवता इकडे तिकडे. बोला विजय काय झालं तुझ्या हाताला, काय नाही 30 बसचा बॉम्ब फुटलेला आहे. मग त्याने ही स्टोरी सांगितली आम्हाला की असं झालं होतं माझ्यासोबत. त्यांनी दारू जास्त पियालेला तो. अगोदर दारू पिलेच नाही ना, कारण का त्यांना माहिती होतं आपल्याला चालवायची आहे गाडी. मी तुला अगोदरच क्लिअर केलं त्यासाठी की अगोदर काहीच नाही केलं त्यांनी. बापरे, पण मजा आली भाई रोहित भाई, थँक्यू. मजा आली. आणि माझ्यापेक्षा असतं थोडं वाईट पण वाटलं त्या काकींसाठी आणि त्यांच्याबरोबर काय झालं त्याच्या व्यतिरिक्त. भाई तुला कसं वाटलं? मला तर एकदम नेहमी इकडे येऊन ना पॉझिटिव्हच फील होतं आणि पुन्हा असं वाटतं माझ्या ज्या गोष्टींचा भंडार आहे तो आणखी थोडा रिकमी करायला खूप आनंद होतो. नक्कीच भाई, आता लवकरच आपण परत एकदा ही एक पॉडकास्ट करू. पण थँक्यू सो मच फॉर कमिंग भाई. आणि मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघताय तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा रोहितच्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटली आणि तुमचं मत काय आहे ते नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी इंटरेस्टिंग असतील तर आपण नक्कीच एक पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही रोहितलाही फॉलो करू शकता. ते सगळे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.